असं पण काम माझ्याकडे दिलेलं आहे आणि सगळ्या आपल्या श्रोत्यांनी विनंती केलेली की आभार पण अगोदरच मानून घेतलंय तर नंतर आम्हाला जायला अडचण येत नाही. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक सर्वश्री देशपांडे कुटुंबीय आणि श्रीमती माधुरीबेन भवानजी शाह यांच्या कडून हे व्याख्यान प्रस्तुत केलेले आहे. त्याचप्रमाणे उद्या जे वक्ते येणार आहेत त्यांचं नाव पण मी सांगतो. श्री प्रमोद बापट मुंबई, ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य आणि समाज हा त्यांचा विषय असेल व सौ सुवर्णा पणशीकर आणि डॉक्टर मुकुंद दत्तात्रय करंबेळकर यांनी स्वर्गीय मालती व स्वर्गीय डॉक्टर दत्तात्रय करंबेळकर त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीनिमित्त त्याचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. या व्याख्यानमालेला पुंची ब्रदर्स हे 10 दिवसाव्यापी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. आता त्यानंतर तुम्ही सगळे उपस्थित राहता तर तुमचं पण आभार मानूनच घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही रोज आम्हाला साथ देणार आहे तर शेवटच्या दिवशी तर मानलं जाणारच आहे. तर आजच्या वक्त्यांचा परिचय करून देतो. गिरीश टिळक, मुंबई. सर BA शिकलेले आहे आणि मॅनेजमेंटमध्ये त्यांनी MBA ची डिग्री घेतलेली आहे. त्यांनी स्वतः नोकरी केली. त्याच्यानंतर 25 वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि विषय काय तर त्यांचा जो विषय की कोड, ट्रेड आणि टॅलेंटचा शोध म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामध्ये उद्योग संस्थांमध्ये ज्या घटकांचा समावेश केला जातो तर त्याच्या ज्या उणिवा असतील त्या शोधून काढणे आणि त्या त्यांच्या मालकांना आपण प्रोव्हाइड करणे ही त्यांची एजन्सी आहे, ही त्यांचं काम आहे. आणि हा स्वतःचा व्यवसाय चालू करताना आता खूप लोकांना ह्या शब्दाबद्दल माहिती नाही की सरांचं हा विषय कोड, ट्रेंड आणि टॅलेंटचा शोध, हेड हंटर हे त्यांच्या त्या व्याख्यानातनं ते सांगतीलच. तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनाची कंपनी, हॉस्पिटल, मल्टीनॅशनल्स कंपनी हे सरांच्या ज्ञानाचा त्यांच्या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी सहकार्य घेत असतं आणि सर सहकार्य करतात. आणि ही एक नवीन कॉर्पोरेट शब्द जो या काही दिवसात प्रचलित झाला आहे तर त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय टिळक सर. टिळक सरांनी देशात आणि विदेशामध्ये प्रवास केलेला आहे. त्यांचे असंख्य ठिकाणी व्याख्यानं झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचं हेड हंटर आणि निपुण शोध ही 2 पुस्तकं प्रकाशन झालेली आहे. राजहंस प्रकाशनाकडनं त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि व्यवस्थापनाला लागणारा अशा अनेक पैलूंचा उलगडा सर आपल्या व्याख्यानात करतील. तर त्यांना मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की आदरणीय व्यवस्थापन गुरु गिरीशजी टिळक यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. व्हेरी गुड. मी जरा रिमाइंड करायला इथे की आपण एक सर्वोत्कृष्ट श्रोता स्पर्धा घेतो तर त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जरा आवर्जून आपलं लिहून पाठवा. काय अर्थात हां इथं पेटी ठेवली आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही जे लिहिलेलं आहे ते निबंध तिथलं टाकायचं. नमस्कार. नमस्कार. आज दुपारी डॉक्टर पूनम पाचरे सरांकडे ना माझं फारच जास्त जेवण झालंय त्यामुळे माझी सुस्ती घालवण्यासाठी जरा आपण परत एकदा नमस्कार करूया का? नमस्कार. आयुष्यामध्ये आपण फ्रंट बेंचर होण्यासाठी मुलांच्या मागे इतके बसतो पण स्वतः वेळ येते तेव्हा मागता मागे बसतो. कृपा करून सर्वांनी पुढे या. माझी सर्वांना नम्र विनंती आहे. माझी एक औपचारिक ओळख करून देण्याची. आता हेड हंटर म्हणजे नक्की काय हा आपल्या समोर एक दाढी म्हटला 2 मिनिटांनी चेक करून म्हटलं तर बऱ्यापैकी तरुण दिसणारा पण दाढी पांढरी आहे असा एखादा मुलगा येऊन तुमच्याशी गप्पा मारतो. तर माझा व्यवसाय नक्की काय आहे ना याची जरा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे पण एका छोट्याशा गोष्टीद्वारे
जी माझ्या आयुष्यात घडली त्याद्वारे मी ओळख करून देतो. बघ इथे ना दाढी वाढवलेला बहुतेक कोण 1-2 जण दिसत आहेत. मी एकटाच असं ना असं गेले मी साधारण 83 सालापासून माझी दाढी आहे आणि माझ्या कोपऱ्यावरती एक शालीमार सलून आहे. शिवाजी वैद्य नावाचा तो मुलगा आहे 2री पिढीमध्ये आणि तो माझी नेहमी दाढी करतो. तो मला नेहमी विचारायचा, काका तुम्ही काय करता? आणि त्याचा प्रश्न बरोबर होता, कारण मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, मी CA नाही, माझं दुकान नाही, मी MR नाही, माझी वडापावची गाडी नाही, माझी भाजीपाल्याचं दुकान नाही, माझी एखादी फॅक्टरी नाही. म्हटलं तर माझं काहीच नाही, पण मी आपला बॅग घेऊन इकडून तिकडे फिरतोय आणि सतत मोबाईलवर लटकलेला आहे किंवा iPadवर लटकलेला आहे. त्यामुळे त्याच्यासाठीचा हा प्रश्न खूप चांगला होता. म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला एक दिवस नक्की देईन वेळ आल्यानंतर, फक्त योग्य वेळ येऊ दे, तेव्हाच तुला समजेल माझा व्यवसाय काय आहे. एक दिवस असंच रविवारी कुठेतरी मिटिंगला जायचं होतं म्हणून मी शनिवारी त्याच्याकडे दाढी करायला गेलो होतो. त्याच्याकडे 5 खुर्च्या आहेत. तो स्वतः एका खुर्चीवर कारागिरी करतो आणि अजून त्याच्याकडे 4 कारागिरी त्या 4 खुर्च्यांवर. ते कोणीही कारागीर नव्हते. साधारण 20-25 मिनिटामध्ये दाढीचा कार्यक्रम जो माझा आटपतो तो 1 तास होत गेला तरी बाळूशेठ माझी दाढीच करतायत, कारण सारखे आयदर फोन घेत आहेत किंवा फोन करतायत. तो बाळूशेठ काय प्रॉब्लेम आहे? तो आला, बघा ना काका, हे 4ही कारागीर आज आले नाही आहेत आणि उद्या 4ही कारागीर येणार नाही आहेत. कोणाची आई आजारी आहे, कोणी आजारी आहे, फलाम हॉटेल होतं रिझन. आणि रविवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या मुंबई शहरामध्ये ना ज्या काही सगळ्या गोष्टी होतात त्या रविवारी होतात. म्हणजे एक दुर्दैवी सत्य आहे आमच्या डोंबिवली शहराचं किंवा उपनगरातल्या शहरांचं. माणूस आडवारी मेल आला आणि फोन आला तर आम्ही म्हणतो त्याला रविवारी मरायला काय झालं होतं. हे दुर्दैवी सत्य आहे. त्याला म्हटलं आता तुला कळेल माझा बिझनेस काय. मी सांगतो, मी समजा तुला हे 4 कारागीर आणून दिले, आता चांगले कारागीर कुशल, तर तू मला काय देशील? तुला असेल उद्याच्या धंद्याचा प्रॉफिट आहे का? माझ्या दुर्दैवाने आणि तुझ्याही दुर्दैवाने मी कारागीरच शोधतो, पण दुर्दैवाने मी हे कारागीर नाही शोधत. त्यामुळे मी रविवार असून सुद्धा खिशात 2 पैसे टाकायची संधी गमावली. पण मी कारागीर शोधतो म्हणजे नक्की काय शोधतो? सेंट गोबेन नावाच्या जगप्रसिद्ध जगातल्या 1 नंबर फ्लोट ग्लास बनवणाऱ्या, ऑटोमोटिव्ह सेफ्टी ग्लास बनवणाऱ्या, सोलर पॅनल बनवणाऱ्या, तुमच्या आयफोनपासून सॅमसंगपर्यंत जे ग्लास आहेत ते बनवणाऱ्या, विंडोज बनवणारी जी जगातली एकमेव मोठी ग्लास कंपनी नंबर 1, त्यांचा मी जगातला एकमेव हेड हंटर आहे. मी इंडियन ओरिजिनच्या जगातल्या प्रत्येक ग्लास टेक्नॉलॉजिस्टला ओळखतो. हे कलाकारच आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये. जेव्हा यशराज चोप्राच्या यश स्टुडिओला साऊंड रेकॉर्डिस्ट किंवा डबिंगचे स्पेशालिस्ट लागतात ते मी शोधतो. एखादं मोठं हॉस्पिटल उभारणार असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगले तंत्रज्ञ किंवा कुशल डॉक्टर जे लागत असतात ते मी शोधतो. एखादी फॅक्टरी उभी राहत असते तेव्हा त्याच्यासाठी CEO किंवा R&D हेड शोधत असतो. म्हणजे म्हटलं तर त्या क्षेत्रामधले हे कलाकारच आहेत ना. तर थोडक्यामध्ये माझा हा व्यवसाय आहे. ही स्टोरी त्याला सांगितली. माझ्या मते तुमच्यासाठीही माझ्या स्टोरीतनं मी काय करतो हे थोडंसं कळलं असेल. जगामध्ये इतकी माणसं बेकार असताना तुला माणसं घ्यायचे पैसे कोण देईल? ज्या वेळेला मी नोकरी सोडून, आणि ते सुद्धा एका मराठी चित्तपावन ब्राह्मणांनी घरामध्ये सांगितलं, मुलीचं वय माझ्या फक्त 1.5 वर्ष होतं, आणि मी जेव्हा सांगितलं की मी नोकरी सोडणारी आणि माणसं शोधाचा व्यवसाय करणार आहे, तेव्हा घरामध्ये मातंग झाला होता. खूप भांडणं झाली आमची, खूप वाद झाले. पण आज जेव्हा मी थोडासा मॅच्युअर्ड झालो आहे असं मला वाटतंय, त्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला मी असा विचार करतो, प्रॉबेबली त्यांना मी काय म्हणतोय ते कळत नव्हतं असं म्हणण्यापेक्षा त्यांना माझी मुलगा म्हणून जास्त काळजी होती. मी ह्या प्रकारे बघीन. पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला तुम्ही काहीतरी काळाच्या पुढचे व्यवसाय चालू करता
जे सर्वसामान्यांना माहिती नसतात. आणि मी जेव्हा सर्वसामान्यांना म्हणतो त्यावेळेला मी त्यांना व्यक्ती म्हणून कुठच्याही व्यक्तीला मी कमी लेखत नाही आहे. कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि ठाम विश्वास आहे की समाजाच्या पायदानामध्ये प्रत्येक गोष्टीची गरज आहे. प्रत्येक व्यावसायिकाची, प्रत्येक प्रोफेशनची, प्रत्येक कल्चरची गरज आहे. समाजाच्या पायदानामध्ये पायरीपासून बिल्डिंगमध्ये प्रत्येकाची गरज आहे. सो आय रिस्पेक्ट एव्हरीवन. त्यामुळे मी एखाद्याला कॉमन मॅन वगैरे चुकून म्हटलं सो मला कोणाचाही उपमर्द करायची अजिबात इच्छा नाही, तो अधिकारसुद्धा नाही माझा. आता मुळामध्ये ना हे क्षेत्र कधी तयार झालं आपल्याकडे. मी 1 तास बोलणार आहे. त्याच्यामध्ये मी 4 भागात विभागणी करीन की हे क्षेत्र नक्की कशामुळे उदयास आलं आणि या क्षेत्राची अजून व्याप्ती काय वाढणार आहे आणि त्याच्यातनं अजून काय काय गोष्टी होऊ शकतात आणि आज मी नेमकं काय करतो आणि उद्या काय करणार आहे. 90च्या दशकामध्ये उदारीकरण आलं, लिबरलायझेशन आलं. त्यावेळेपर्यंत कॉस्ट प्लसमध्ये आपण प्रॉडक्ट विकत होतो. कॉस्ट प्लसमध्ये प्रॉडक्ट विकत होतं की माझ्या उत्पादनाला 100 रुपये माझी उत्पादन कॉस्ट आहे, मला 50 रुपये अजून फायदा हवा आहे, 150 रुपयाला विकली. बजाजच्या 2 व्हीलरला 20 वर्षांनी नंबर माझा लागायचा आणि त्यांनी मला डिपॉझिटवरती मला कधी आयुष्यात इंटरेस्ट दिलेलं नसायचं. माझ्याकडे मोबाईल लँडलाईन आली तर 10 वर्षांनी माझ्याकडे लँडलाईन यायची, आमचे सत्कार व्हायचे. ज्याच्याकडे 2 व्हीलर व्हायची त्याच्याकडे दिवाळी असायची. लिबरलायझेशन आलं. जगातली उत्तम उत्तम प्रॉडक्ट भारतामध्ये आणण्याची आपल्याला संधी आली. कस्टमरला समजलं की योग्य भावामध्ये उच्च दर्जाचा कुठची वस्तू मला मिळू शकते. त्यामुळे आपोआपच कॉस्ट प्लसच्या ऐवजी ॲट व्हॉट कॉस्ट ह्याचा विचार उत्पादन आणि सेवा देणाऱ्यांना करायला लागला. आणि ज्या वेळेला कुठच्याही क्षेत्रामध्ये गुणवत्ता वस्तूची असेल किंवा सेवेची असेल, जेव्हा गुणवत्ता लागते त्यावेळेला साहजिकचपणे ती गुणवत्ता अचीव करण्यासाठी, ती देण्यासाठी तुम्हाला गुणवत्ता असलेलाच माणूस लागतो. हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. आणि मी परत असं म्हणेन एकदा की समाजाच्या पायदानामध्ये प्रत्येक व्यावसायिक किंवा प्रत्येक सेवा पुरवठादार हा जितका उत्तम सेवा पुरवतो त्याच्याचकडे आपण जातो. 12 बलुतेदार पण मला लागतात. त्या 12 बलुतेदारांकडे मी जातो जो मला उत्तम सेवा पुरवतो. म्हणजे जसं म्हटलं तसं की मी माझ्या त्याच न्हाव्याकडे जातो कारण मला खात्री आहे की त्याच्याकडे बसल्यानंतर माझी दाढी उत्तम करणार आहे. गुणवत्ता लागते. आणि गुणवत्ता जेव्हा लागते त्यावेळेला साहजिकचपणे तुम्हाला त्याच्या रिलेटेडचं शिक्षण लागतं. त्याच्या रिलेटेड तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायला लागतं. त्याच्या रिलेटेड तुमची मेहनत करायची तयारी लागते. आणि जास्तीत जास्त उत्तम सुविधा मी कशा प्रकारे देवीन करीन हे सतत मनात ठेवायचा ध्यास लागतो. आणि ह्याच्यातूनच साहजिकचपणे इंडस्ट्रीमधली माणसं घेण्याची प्रक्रिया किंवा ज्या प्रकारची माणसं लागणार होती त्याचा पॅराडिंग शिफ्ट 360 डिग्री झाला पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये. किंवा कित्येक उत्पादनं किंवा कित्येक प्रॉडक्ट्स अशी मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागली किंवा कित्येक सेवासुद्धा भारतामधनं द्यायला सुरुवात झाली की त्या सेवा पुरवण्यासाठीची स्किल्ड माणसं आपल्याकडे नव्हती भारतामध्ये किंवा जी होती ती कमी होती. एखादं स्किल्ड प्रॉडक्ट, चांगलं उत्तम प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठीची माणसं कमी होती आपल्याकडे किंवा जी होती ती कमी होती किंवा ते कुठे आहेत ते माहिती नव्हतं किंवा टेक्नॉलॉजी त्यावेळेला एवढी नव्हती. आणि ह्या वेळेला उदारीकरणातनं जे काही सेवा व्यवसाय जे उदयाला आले त्याच्यापैकी माझा एक व्यवसाय आहे. माझा असा कुठचाही दावा नाही आहे की हेडहंटर म्हणजे जगामधला गिरीश टिळक एकच हेडहंटर आहे.
अशी खूप माझ्यासारखी माणसं आहेत. मी एकमेव नशीबवान माणूस आहे की माझ्यावरती सुमेध रिजबूडवाडावाला यांनी पुस्तक लिहिलं आणि ते खूप चांगलं गाजलं. किंवा हे पुस्तक मी माझ्या डॉक्टर परिवाराला अर्पण केलं आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये आवर्जून सांगतो की माझ्यासारखे जे भारतामध्ये अजूनही हेड हंटर आहेत त्यांच्यासाठीचं सुद्धा हे पुस्तक आहे. कारण एकटा गिरीश टिळक हे करत नाही, अजून 100-200 गिरीश टिळक किंवा महिला आहेत. आता मुळामध्ये काय आहे की मी ज्या वेळेला हेड हंटिंग असं म्हणतो तेव्हा ना आपण थोडंसं को रिलेट करूया आपल्या घरामध्ये को रिलेट करूया. म्हणजे आपण जरा एखाद्या प्लॅटफॉर्मवर येऊ. आपल्या घरातली महिला म्हणजे आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, कुठच्या तरी एखाद्या फंक्शनला जाते आणि म्हणते तिथे ना खूप छान चायनीज जेवण मागवलं होतं आज आणि काय जेवण होतं, इट वॉज यमी. बघा ती घरी येऊन तसं सांगते, ते आपण लक्षात ठेवते ती आणि आपण सगळे लक्षात ठेवतो. आणि मग आपल्या घरी काहीतरी एक फंक्शन असतं, मग त्याला म्हणतो अरे आपण त्याला आपण त्याला का नाही बोलवूया. मग आपल्याला आठवायला लागतं की मी जोशांच्याकडे गेलो होतो, जोशांनी कोणाकडनं मागवलं होतं. मग त्या जोशांना शोधून काढतो, जोशांना फोन करतो, मग जोशी त्या कॅटररला लावून देतात, मग त्या कॅटररपर्यंत पोचतो आणि तो आणून देतो मला. बघा मी माग काढतो त्या माणसाचा, त्या सेवेचा, सुविधेचा आणि त्याच्यापर्यंत पोचतो. आता माझ्या व्यवसायामध्ये मी जेव्हा हेड हंटर म्हणतो त्यावेळेला मी ही माग काढतो, आम्ही मॅप करतो एखादी इंडस्ट्री. आता आज जो मी काही तुमच्याशी संवाद साधतो आहे किंवा संवाद साधू इच्छितो आणि साधणार आहे उर्वरित आयुष्यामध्ये, आणि व्यक्ती म्हणून जो मी काही तयार झालो, हा व्यक्ती म्हणून मी ह्या व्यवसायांनीच तयार झालो. मी अशा एका व्यवसायात आहे ना की जिथे भावभावना, स्वप्नरंजन ह्या कशालाही स्थान नाही. मला माझ्या कॅन्डिडेटच्या प्रेमामध्ये पडायची परवानगी नाही, त्याचा कितीही ऑरा असला तरी, कारण मला योग्य माणूस द्यायचा आहे, मला त्याचा ॲनालिसिस करायचं आहे. मी जेव्हा हेड हंटिंग करून एखाद्या मोठ्या माणसालाही टेबलवर आणतो त्यावेळेला मी त्याचा देव नाही करत, कारण मला देव नको आहे. मला काम करणाऱ्या कुशल डोकं हवं आहे, जो सहकार्यांना बरोबर घेऊन जाईल आणि कंपनी पुढच्या स्टेजला नेईल. त्यामुळे मला मी टू, आय नो एव्हरीथिंग अशा प्रकारची उत्तरं मी हेडहंट केल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती मला द्यायला लागते की आय नो एव्हरीथिंग, आणि जेव्हा एखादी व्यक्ती सिनियर लेवलला मी पहिला फोन केल्यानंतर जर पुढच्या 5 मिनटामध्ये त्याचा बायोडाटा माझ्याकडे मेलद्वारे आला तर तो मी बायोडाटा डिलीट करतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, जो आपल्या कामाशी निष्ठावान असतो, जो आपल्या कामाप्रती प्रेम व आदर ठेवतो आणि खुश असतो, तो असा सहजासहजी 5 मिनटामध्ये तुम्हाला तुमचा बायोडाटा नाही पाठवत. जर तुम्हाला व्हॉट इज इन फॉर मी, माझ्यात काय व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि मी तिथे काय जावं त्याच्या रिलेटेडचे मला तो प्रश्न विचारून भंडावतो. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो माझ्या क्लायंट लोकांना की मी तुमचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, मी तुमचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. कारण क्लायंटच्या प्रॉबेबल लीडरला मी शोधत असतो. आता B2B म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये मी बराचसा बिझनेस करतो आणि मी जसं आत्ता म्हटलं तसं की गेल्या 25-30 वर्षामध्ये भारतामध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारची जगभरातल्या कंपन्या आल्या की प्रॉबेबली भारतीयांना ती कल्पना नव्हती त्या कंपन्यांची. त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू सेल युअर क्लायंट. पण तो शोधण्यासाठी, तो क्लायंट मला समजून घेण्यासाठी मला त्याचं प्रॉडक्ट काय आहे, त्याची प्रॉडक्ट प्रोसेस काय आहे, तो कुठच्या टेक्नॉलॉजीवरती काम करतो, त्याचं मार्केट सेगमेंट काय आहे, ॲट व्हॉट कॉस्ट ही सेल, त्याचं प्रॉफिट मार्जिन त्याचं किती असतं, त्याच्या कॉम्पिटिटरचं किती असतं, त्याचे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांचा टर्नओव्हर काय आहे, त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर काय आहे, तिथल्या कॉम्पेन्सेशन स्ट्रक्चर काय आहे, तिथे ग्रेड्स काय आहेत. मग माझ्या बिझनेसच्या साईजमध्ये कुठच्या ग्रेडचा माणूस कुठच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये कुठच्या क्वालिटीला मला फिट होईल आणि तो स्केलेबल असेल,
कारण मुळामध्ये मी ज्यावेळेला लीडर शोधतो ना त्यावेळेला मी माझ्या क्लायंटना सांगतो, विच क्लायंट्स ऑल्सो ॲग्री, की मुळामध्ये माणूस मी आजच्यासाठी घेतच नाही आहे. आज तर माझा छान बिझनेस चालू आहे. मी माणूस घेतो आहे तो उद्यासाठी किंवा परवासाठी घेतो आहे. म्हणजे आज आपण साधारण शॉपिंगला गेलो तर आपण एखादा ड्रेस घेतला एखाद्या आपल्या मुलीने, तर आपली पत्नी तिला म्हणते जरा बघ उद्या परवा पण होईल ना, ऑल्टरेशनला जागा ठेव जरा फिटिंग करताना. आपण जेव्हा घर घेतो त्यावेळेला घरामध्ये सुद्धा उद्याच्या परवाच्या गरजा बघतो. म्हणजे जसं आता मी 2 वर्षापूर्वी माझं स्वतःचं अपार्टमेंट बांधलं बंगला काढून, त्यावेळेला जेव्हा परत एकदा नव्याने इंटेरियर करायचं झालं त्यावेळेला मी माझ्या इंटेरियरवाला सांगताना आता मला चेस्ट हाईटला मला फर्निचर पाहिजे. मला वयाच्या 62व्या वर्षी आणि वाढत्या वयाला मी आता स्टुलावरने नाही वरती चढणार आहे. म्हणजे उद्याचा विचार करून आपण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आयुष्यामध्ये करत असतो. त्यामुळे जेव्हा मी माणसं घेतो त्यावेळेला सुद्धा मी उद्यासाठी माणूस घेतो आहे. मी जेव्हा उद्यासाठी माणूस घेतो आहे त्यावेळेला आज मी उद्यासाठीच्या तयारीसाठी अजून त्या माणसाच्या मनामध्ये मला अजून शिकायचं आहे, मला अजून माझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, मला एखाद्या कंपनीच्या ग्रोथ स्टोरीचा भाग व्हायला आवडेल आणि त्याच्यासाठी मी माझे हात काळे करायला तयार आहे. हात काळे करायला. आता हात काळे म्हणजे नॉट एक्झॅक्टली बाय मशीन. एक एक्झाम्पल देतो. जेव्हा मी टिपिकली एखाद्या प्रोजेक्ट बिझनेसमध्ये की एखादी इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर मोठं उभं करायचं आहे, एखादी फॅक्टरी उभी करायची 1,00,000 स्क्वेअर फीटाची, तो प्रोजेक्ट एखाद्या प्रोजेक्ट कंपनीकडे येतो त्याला बीड नो बीड, म्हणजे मी हे काम करू की नको करू, आणि हे काम केलं तर त्या वेळेमध्ये मी करू शकेन का, आणि मग ते वेळेत केलं तर त्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मला मिळणार आहे. मग मी त्याच्यासाठीच्या माझ्याकडे कपॅबिलिटी आहेत का ते इन्फ्रास्ट्रक्चर ती फॅक्टरी उभी करण्यासाठी. जेव्हा मी म्हणतो माझ्यामध्ये म्हणजे माझ्या कंपनीमध्ये, ह्या स्टेजपासून एखाद्या EPC कंपनीचा मी जेव्हा CEO शोधतो त्यावेळेला मला बीड नो बीडपासून टाइमली एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट अँड हँडिंग ओव्हर द प्लांट इन द स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाईम ऑर बिफोर दॅट, बिकॉज बहुतेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये असतं जर इफ यू फिनिश द प्रोजेक्ट बिफोर हँड मेनी टाइम्स यू गेट द इन्सेंटिव्ह. किंवा जेव्हा एखादी मोठी कॅपिटल इक्विपमेंट्स असतात, म्हणजे आता समजा असं म्हणूया की एक 50-50 मीटरचे किंवा अगदी 1 किलोमीटरचे सुद्धा कन्व्हेअर बेल्ट असतात, 2-2 किलोमीटरचे कन्व्हेअर बेल्ट असतात, रोबोट्स त्याच्यामध्ये लागलेले असतात. म्हणजे आता फियाटमध्ये जर तुम्ही ऑटोमोटिव्ह कंपन्यांचे असेंब्ली प्लांट बघितले तर त्यांचे काही किलोमीटरमधले बेल्ट असतात. म्हणजे आपल्याला ते ॲक्च्युली लक्षात येत नाही की ते एवढे 1 किलोमीटर आहेत, 5 किलोमीटर, बिकॉज दे आर मुव्हिंग अराउंड. आता हे ते सगळे प्रोजेक्ट असतात ना, ते पहिले कन्सेप्च्युअलाइज करायचे असतात, मग त्याचं डिझाईन करायचं असतं, ते डिझाईन ॲप्रूव्ह करून घ्यायचं असतं, मग त्याच्यामध्ये मला कंपोनंट बाहेरनं तयार करायचे आहेत, मग त्याची असेंब्ली करायची आहे, माझे ट्रायल रन इथे करायचे, मग त्या प्लॅन्टमध्ये जाऊन मला ते एस्टॅब्लिश करायचं आहे आणि त्याचं प्रूव्ह आऊट व्हायचं आहे. माझं प्रूव्ह आऊट म्हणजे काय, मी असं म्हटलेलं आहे की माझ्या कन्व्हेअर बेल्टमध्ये 1 किलोमीटरच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये गोल फिरेल तेव्हा इतक्या मिनटामध्ये इतक्या गोष्टी पिक केल्या जातील आणि तिथे प्लेस केल्या जातील. हे जेव्हा प्रूव्ह आऊट होईल त्याच वेळेला मला शेवटचे 20% मिळतील. मला त्यावेळेला शेवटचे 20% मिळतील. आणि कुठच्याही कंपनीचा जो फायदा असतो ना तो 20% किंवा तो 10% तिथे अडलेला असतो. आज ज्या वेळेला आम्ही एखाद्या प्रोजेक्ट रिलेटेड, ऑटोमेशन रिलेटेड किंवा कुठच्याही बिझनेसमध्ये ना तो प्रूव्ह आऊट करून तो लास्ट माईल पेमेंट किती वेळेमध्ये काढू शकतो त्याच्यावरती त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी असते. ज्या वेळेला मी एखादी गोष्ट इतकी तयार करत असतो तेव्हा माझ्या स्टोअर्स डिपार्टमेंटमधनं खूप सारं मटेरियल शॉप फ्लोअरवर जात असतं. काही वापरलं जातं, काही वापरलं जात नाही.
पण ते परत माझ्या स्टॉकमध्ये येतं आहे का? कारण मी 1000 स्क्रू दिले, वापरले, प्रत्यक्षामध्ये मी 500-700 स्क्रू वापरले, तर 300 स्क्रू फुकट येतात का? 300 स्क्रूची किंमत आहे. मग ती इन्व्हेंटरी त्यांनी परत घेतली आहे का वेळेमध्ये? ती इन्व्हेंटरी परत मी घेतली असेल तर ते कॉस्टमध्ये मायनस व्हायला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला एखाद्या प्रोजेक्टच्या CEOशी किंवा ऑटोमेशन कंपनीच्या CEOबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही इतक्या डिटेलिंगमध्ये मी त्याच्याशी आम्हाला ॲनालिसिस करताना त्याच्याकडनं ही माहिती काढून घ्यायची असते. आणि त्याच्यासाठी त्या कंपनीचा नक्की व्यवसाय काय आहे, त्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे, त्याचे स्वतःचे चॅलेंजेस काय आहेत, त्याचे पेन एरियाज काय आहेत. म्हणजे जसं तुमच्या कुठच्याही आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर म्हणतो तुला नक्की काय होते, आणि डॉक्टर तपासतो डायग्नोसिस. आम्हाला ते समजायला लागतं, त्याची पल्स काय, त्याचा प्रॉब्लेम पॉईंट काय आहे, आणि त्याच्याकडे काय नाही आहे, कुठच्या प्रकारची स्किलची माणसं त्याच्याकडे नाही आहे, आणि त्याला कुठचं स्किल हवं आहे, हे आम्हाला खूप काळजीपूर्वक मॅप करायला लागतं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या कंपन्या असतात. एक कंपनी असते की एखाद्या फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये मी खूप जवळून काम करतो मल्टीनॅशनल कंपन्यांपेक्षा. आता फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये काम करतो त्यावेळेला एखादी कंपनी 30-40 वर्ष छान व्यवसाय करते. भारतामध्ये आता एक ट्रान्झिशन चालू आहे, गेले 10 वर्ष साधारण, आणि पुढचे अजून 10-20 वर्ष ते ट्रान्झिशन खूप मोठ्या प्रमाणात चालेल. व्यावसायिकता किंवा उद्योजकता खऱ्या अर्थाने मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेवा क्षेत्रामध्ये लिबरलायझेशन नंतर मोठ्या प्रमाणात आली, म्हणजे 91-92 नंतर. आता टिपिकल फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असतो ना, म्हणजे माझ्यासारखा, हा ड्रीमर असतो किंवा टेक्नोक्रॅट असतो. त्यांनी कंपनी कधी चालवलेली नसते, पण तो त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला खूप नाव मिळवायचं असतं, आणि तो त्याच्यासाठी अफाट मेहनत करतो आणि गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट किंवा सेवा तयार करतो आणि ती मोठी करतो. पण ती त्याला इन्स्टिट्यूशनलाइज करायची असते. आता स्वाभाविकपणे काय होतं, जेव्हा सेकंड जनरेशन बिझनेसमध्ये येते, दे आर ग्रूम टू बी एंटरप्रेनर्स. व्हेन आय से ग्रूम टू बी एंटरप्रेनर्स, त्यांना योग्य प्रकारचं शिक्षण दिलं जातं, त्यांना योग्य प्रकारच्या मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते शिकले जातात, जग जिंकून येतात, जग बघून येतात, आणि ते ज्या वेळेला व्यवसायामध्ये जॉईन होतात त्यावेळेला साहजिकचपणे त्यांचं स्वप्न फार स्पष्ट असतं की मला जर व्यवसाय करायचा असेल आणि मोठा करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण व्यवसायात चुकीची आहे. ही स्वतःची चुकीची आहे. तुम्हाला जर कंपनी मोठी करायची असेल, तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल, आणि जेव्हा मी मोठं असं म्हणतो त्यावेळेला ती व्यक्ती नसते मोठी होत, तर ती संस्था मोठी होत असते. त्याची उत्पादन किंवा सेवा हे जगभरामध्ये जात असते किंवा वर्ल्ड क्लास क्वालिटीची तुम्हाला द्यायची असते, त्यावेळेला त्या प्रकारे ती मोठी होते असं मी म्हणतो. त्यामुळे साहजिकचपणे तुम्हाला सर्व कामं तुम्ही करू शकता का? साहजिकचपणे नाही करू शकत. त्यामुळे जी महत्त्वाची जी म्हण आहे ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ही म्हण अतिशय चुकीची आहे. किंवा तुम्हाला काय येत नाही, तुमची स्ट्रेंथ काय आहे आणि तुमची विकनेस काय आहे, तुमची जी विकनेस आहे ना ती भरून काढणारी माणसं बरोबर घ्या आणि त्यांच्या स्ट्रेंथवर त्यांना काम करू दे. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर काम करा. अँड देन 1+1 इज नॉट 2 बट 1+1 इज 11. आता ज्यावेळेला मी नवीन माणूस आतमध्ये घेतो, जेव्हा मी फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये CEO आणतो, त्यावेळेला मला नवीन माणसाला हे समजावून सांगायला लागतं की मित्रा, एक लक्षात घे, तू प्रोफेशनल मॅनेज कंपन्यांमध्ये आहेस, मी तुला आतमध्ये का आणतोय, तर तू एक स्ट्रक्चर्ड थिंकिंग, सिस्टम्स आणि त्या क्षेत्रातलं एक उत्तम ज्ञान आणि शिक्षण तुझ्याकडे आहे, आणि मला ही कंपनी स्ट्रक्चर्ड करायची, सिस्टम ड्रिव्हन करायची, आणि आम्हाला पुढच्या स्टेजला जायचं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही होत की माझी कंपनी, म्हणजे माझा जो क्लायंट आहे, जी ओनरशिप ड्रिव्हन आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला, त्याचा अर्थ तो काही फुल्या फुले नाही आहे. त्याने आयुष्यामध्ये त्यांनी पण काहीतरी उभं केलं आहे आणि तू नसतानाही उभं केलं आहे,
आणि जर तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं तर ती कंपनी कुठच्या श्रेणीला जाईल. आता अशी मी कुठच्याही कंपन्यांची नावं नाही घेऊ शकत, माझ्यावरती बंधनं आहेत, पण आज भारतामध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत की त्यांनी अतिशय उत्तम टॅलेंट घेतली. त्याच्यातल्या काही कंपन्यांची टॅलेंट देण्याचं काम माझ्याकडे होतं आणि आम्ही बघता बघता बघितलं की त्या कंपन्या किती मोठ्या झाल्या. कित्येक ठिकाणी उलटं झालं की दोन मनं जुळली नाहीत आणि त्या कंपन्यांचं काय झालं. आम्ही दोन्ही प्रकारची उदाहरणं रोज बघत असतो. त्यामुळे ज्या वेळेला मुळामध्ये मला एखादा माणूस शोधायचा असतो ना, आम्हाला खूप डिटेलिंग करायला लागतं. म्हणजे आज मला डॉक्टर पूर्ण पात्रेंच्या घरी मी जेवत असताना त्यांनी मला विचारलं की तुम्ही डॉक्टर शोधता म्हणजे काय करता, तुम्ही नक्की काय करता. तर मी त्यांना एक उदाहरण दिलं. ज्यावेळेला मला हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर शोधायला सांगितले ना, त्यावेळेला मी 2 दिवस फक्त कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिस्टचे रेव्हेन्यू स्ट्रीम कसे क्रिएट होतात. 8 रेव्हेन्यू स्ट्रीम आहेत. क्रिटिकॅलिटी ग्रेड म्हणजे काय, उत्तम हॉस्पिटल मॅनेजमेंट नक्की काय करायचं, एबिडा मिळवायचा असेल तर नक्की मला काय करायचं आहे. जर मी पॅरासिटेमॉलच्या 1,00,000 गोळ्या विकत घेणार असेल वर्षाला, तर हाऊ आय एम गोइंग टू डील विथ दॅट पॅरासिटेमॉल सप्लायर अँड गेट द बेटर अँड बेटर डील फॉर माय प्रॉफिटेबिलिटी. जर मी 1,00,000 सिरिंज विकत घेणार असेल तर ते कशा प्रकारे मी स्ट्रक्चर तयार करणार आहे त्याच्याबरोबर, की जिथे मी 1,00,000च्या वरच्या जेवढा वापरीन त्याच्याकडनं त्यावेळेला मला अजून जास्त डिस्काउंट कसा मिळेल. कारण कुठच्याही ऑपरेशनमध्ये जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एखाद्या मशीन तयार करताना 1,000 स्क्रू गेलेत आणि 300 स्क्रू परत नाही आले, तसं एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये 100 ग्लोव्ज गेले आहेत आणि 100 सिरिंज गेली आहेत आणि न वापरलेल्या सिरिंज आणि न वापरलेल्या ग्लोव्ज स्टोअर्समध्ये व्यवस्थित उत्तम स्वरूपामध्ये परत नाही आले. दॅट इज द लॉस. दॅट इज द लॉस टू द मॅनेजमेंट अँड दॅट इज द लॉस टू द प्रॉफिटेबिलिटी. आम्हाला या इतक्या डिटेलिंग आम्हाला करायला लागतं. मग याच्यातनं आम्हाला खूप छान छान अनुभव येतात. आम्ही जेव्हा ना मल्टिप्लेक्स इंडस्ट्रीसाठी मी काम केलं त्यावेळेला रिटेल क्षेत्रामध्ये लोकेशन हा एकमेव भाग असतो. माझा जो क्लायंट होता ना त्याच्याबरोबर मी एकदा कलकत्त्यामध्ये फिरत होतो आणि कलकत्त्यामध्ये एका रिक्षात बसायचं आणि त्यांना विचारायचं की ह्या इंग्लिश पिक्चर कौनसे थिएटर में लगते है. तो रिक्षावाला जिथे घेऊन जायचा तिथे वा व्हेरी गुड, खिशातनं पैसे काढून दिले. मग दुसरी रिक्षा केली, परत आपल्या हॉटेलला जायचं, दुसरी रिक्षा करायची आणि त्यालाही तोच प्रश्न विचारायचा. ज्या वेळेला 10 रिक्षावाल्यांपैकी 7 रिक्षावाले मला त्या थिएटरला घेऊन जातील, त्या थिएटरवाल्यासमोर पुढच्या 2 दिवसामध्ये माझ्या क्लायंटचा ओनर जाऊन बसायचा की तुझं सिंगल ओनर थिएटर आहे ते मल्टिप्लेक्स कर. का? मार्केटमध्ये समजलं ना की ह्या लोकेशनमध्ये चांगला पिक्चर बघायचा म्हटल्यानंतर इथेच येतात. हे हा ब्रँड क्रिएट झाला आहे. इतक्या डिटेलिंग गोष्टी होत असतात. आता ही जेव्हा टॅलेंट आम्ही शोधतो ही अशी सहजासहजी येते का हो? अशी सहजासहजी येत नाही. ही सहजासहजी येत नाही, कारण गुणवत्तापूर्ण जो माणूस असतो ना त्याच्यापर्यंत पोचायला लागतं आणि त्याला तू आमच्याकडे का ये, तू आमच्याकडे का ये आणि त्याच्यामध्ये तुझ्यात व्हॅल्यू ॲडिशन काय होईल आणि आमच्यात तुझ्यामुळे काय व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि विन विन सिच्युएशन क्रिएट काय होईल ते त्याला सेल करायला लागतं. आणि ते कशा स्विफ्टली केलं जातं ह्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ते आम्ही रोज करत असतो. असे 2-3 किस्से सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझा एक क्लायंट होता. आम्ही त्यांचा फ्लोट ग्लास युनिटची अख्खी टीम बिल्ड केली होती. त्या क्लायंटचं नाव आहे सेंट गोबेन. ज्यावेळेला त्यांचा पहिला फ्लोट प्रोजेक्ट उभा राहत होता त्यावेळेला भारतामध्ये और अख्ख्या एशिया पॅसिफिकमध्ये एकमेव माणूस होता की ज्याने ग्रीनफील्ड प्रोजेक्ट उभा करण्याचा अनुभव होता फ्लोट ग्लासचा. ग्रीनफील्ड म्हणजे काय, बॅरन लँडपासून कमिशनिंगपर्यंत असा एकमेव माणूस होता.
आता तो ज्या कंपनीमध्ये, जपानी कंपनीत कामाला होता ना, मी त्या माणसाला टेबलला ऑलरेडी आणलेलं होतं. त्या कंपनीमध्ये त्याचे जितके डेप्युटी होते फंक्शनल हेड, त्या सगळ्यांना पण मी हेडहंट केलं होतं. किंवा त्या फ्लोर ग्लास इंडस्ट्रीमधले जेवढे स्पेशलिस्ट सिनियर मॅनेजमेंट होते त्या सगळ्यांना मी टेबलला आणलं होतं. आणि सेंट गोबेन्सचे त्या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये इंटरव्ह्यू असणार होते. सो इट वॉज अ ओपन सिक्रेट इन द मार्केट की गिरीश टिळक इज डुईंग दॅट. आणि टी.के. बॅनर्जी, ज्याच्यावरती त्या काळामध्ये मला 5 लाख रुपये मिळणार होते. आय एम टॉकिंग अबाउट अर्ली 2000. व्यवसाय जे चालू करत होतो, त्या माणसाचा मला इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी फोन आला, गिरीश मी ना उद्या इंटरव्ह्यूला नाही जाऊ शकणार. मी उद्या इंटरव्ह्यूला नाही जाऊ शकणार. बघा, म्हणजे एकतर पहिले मुळामध्ये व्यवसायाला माझं व्यावसायिक वय फक्त 7 वर्ष होतं त्यावेळेला, आणि 5 लाख रुपये स्टेकला होते. बघा, हे छोटी अमाऊंट नव्हती आणि प्राईड होता. मी 1 सेकंद फोन खाली ठेवला आणि 1 सेकंद जस्ट फिगर आउट केलं. म्हटलं हा माणूस उद्या इंटरव्ह्यूला का जात नाही आहे? त्याचं कारण मला लक्षात आलं. माझं ॲनालिसिस सिम्पल होतं की त्याच्या हाताखालच्या सगळ्या टीमनी त्याच्याकडे ॲडव्हान्समध्ये रजा मागितल्या होत्या, त्यांनी त्या ॲप्रूव्ह केल्या होत्या. आणि ज्या आठवड्यात लोकांचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्याच आठवड्यामध्ये यांनी पण रजा घेतली, तर त्याच्या हाताखालच्या लोकांनाही कळलं ना की माझा लीडर पण जाणार आहे तिथे. सिम्पल कॉमन सेन्स होता. मी त्याला फोन केला आणि त्यानं म्हटलं, लेट अस डू वन थिंग, इन्स्टेड ऑफ शेड्युलिंग युअर इंटरव्ह्यू ॲट 8 AM, लेट अस शेड्यूल इट ॲट 8 PM. एक खूप मोठा पॉज होता आणि तो मला, यू हॅव क्लीन बोल्ड मी, आय एम रेडी फॉर 8 PM. आता हे मी का करू शकलो, त्याचं महत्त्वाचं कारण होतं, माझा जो क्लायंट आहे सेंट गोबेन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरमन मिस्टर संथानम, त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि सपोर्ट. त्यांना मी फोन केला, सर आय हॅव मेड ओनली स्मॉल चेंजेस फ्रॉम 8 AM to 8 PM. तेव्हा हा स्मॉल चेंज आहे का? हसायला लागले ते. मग त्याच्या मागचं लॉजिक सांगितलं त्यांना. तेव्हा इट्स डन. तो माणूस ओबेरॉयमध्ये 8 वाजता रात्री पोचला. माझ्या फोनची घंटी साधारण रात्री 1:45 वाजता वाजली. त्यावेळेला लँडलाईन मी चालली आणि तेव्हा हा माणूस आम्हाला हवा आहे आणि मला त्याला उद्या भेटायचं आहे. म्हटलं आता मला सांगा ते हा माणूस आहे कुठे? तेव्हा आत्ता मी ओबेरॉयच्या माझ्या गॅलरी खिडकीतनं बघतोय, तो कारमध्ये बसतोय. सो जे सिम्पल कॅल्क्युलेशन, नरिमन पॉईंटवरनं ओबेरॉयवरनं तो हिल रोड, बांद्राला पाली हिल रोडला राहायचा. सो सिम्पल कॅल्क्युलेशन, कारण मी अख्खी मुंबई मी पायी फिरलो आहे, बसने फिरलो आहे, रिक्षाने फिरलो आहे, कारने फिरलो आहे, 2 व्हीलरने फिरलो आहे, सगळ्या वाहनाने फिरलो आहे. म्हणजे आज मी डोंबिवलीतनं निघतो तेव्हा नरिमन पॉईंटपर्यंत किती सिग्नल आहेत ते मला माहिती आहे. सो इट वॉज सिम्पल कॅल्क्युलेशन. तो उतरेल, गाडीतनं जाईल, त्याच्या 26व्या मजल्यावर लिफ्टमधनं घरी जाईल. सो म्हटलं 1 तास. मी उठलो, दात घासले, चहा केला, 1 तास थांबलो. 1 तासाने त्याला फोन केला त्याच्या लँडलाईनवर, त्यांनीच उचलला. तर त्या माणसाची एक सवय छान होती, तो स्वतःचं नाव डिक्लेअर करायचा. त्याला मी म्हटलं, येस मिस्टर बॅनर्जी, वी वॉन्ट यू, व्हॉट इज युअर ओपिनियन? त्याचं म्हणणं सिम्पल होतं की इफ दे ऑफर मी फाईन, आय एम विथ यू. ठीक आहे, सो टुमारो 9:30 ओटर्स क्लब बांद्रा, ब्रेकफास्ट मीटिंग, विल क्लोज द डील. माझ्या क्लायंटला परत फोन केला. तुम्हाला येस, तुम्हाला ठीक आहे, त्याचे सगळे तुझ्याकडे पण कॉम्पेन्सेशनची स्ट्रक्चर आहे ती पण घेऊन ये. आमच्याकडे पण त्यांनी काही दिलेत. मी सकाळी उठलो, डोंबिवलीतनं ठाण्याला गेलो, ठाण्यातनं ते डॉक्युमेंट घेतले, बांद्र्याला पोहोचलो. आम्ही 2 तास बसलो अँड डील वॉज क्लोज, 5 लाख रुपीज अर्न्ड. त्याच्यामध्ये मला काय केलं, मी फक्त प्रसंगावाधन आणि कॉमन सेन्स एवढाच पाळला. आता माझ्या व्यवसायामध्ये ना माणसं टिकवण्यासाठी पण गोष्टी होतात आणि निगोसिएशन. माझ्या व्यवसायामध्ये ना आम्ही रोज निगोसिएशन करत असतो. फक्त
फक्त निगोसिएशन करत असतो. सगळा माइंड गेम चालू असतो आमच्या बिझनेसमध्ये. आमच्या बिझनेसमध्ये नॅस्टी सरप्रायझेस असतात. एखादी कंपनी एखाद्या माणसाला रिटेन करण्यासाठी पण काय करू शकते आणि त्याच्यातनं आमचं काय नुकसान होऊ शकतं. म्हणजे आज मी तुमच्याशी शांतपणे गप्पा मारतोय, चेहऱ्यावर खूप छान हसू आहे, पण ॲट द बॅक ऑफ द माइंड 20 जानेवारीला मी एक हेडहंट केलेला CEO जॉईन होणार आहे. पगार असणारे 4 कोटी आणि त्याचे 12.5% मला मिळणार आहेत. करा हिशोब. मी तुमच्याशी मजेत गप्पा मारतोय, पण 4 कोटी पगाराचे 12.5% ही व्हॅल्यू, दॅट इज वन. पण त्याच्यापेक्षा या क्लायंटने मला फोन केला. मी बँगलोरला चाललो होतो. ही गोष्ट आहे गुरुवार 8 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजता. मी बँगलोरला जायच्यासाठी एअरपोर्टला चाललो होतो आणि त्या क्लायंटचा मला फोन आला. यंग मुलगा आहे, 35ला, वडिलांचा बिझनेस टेकओव्हर करतो आहे आणि तो रोजमर्रे के ऑपरेशन्स में पूर्ण अडकला आहे. सो ही इज नॉट एबल टू थिंक फॉर टुमारो. सो त्या मॅनेजमेंटने, फॅमिली मॅनेज बिझनेस आहे, त्या फॅमिलीने असं ठरवलं की असा एक चांगला CEO शोधू आपण की तो डे टू डे ऑपरेशन टेकओव्हर करेल अँड देन प्रमोटर्स फॅमिली, द सेकंड जनरेशन, कॅन वर्क ऑन द स्ट्रॅटेजी, go out global for the global networking, strategic alliances, fund raising and blah blah. So डे टू डे ऑपरेशनसाठी आपण एक उत्तम CEO आणू ज्यांनी स्वतः आयुष्यामध्ये तशा प्रकारचं केलं आहे. आणि जो माणूस मी हेडहंट केला आहे त्या कंपनीमध्ये 34 वर्ष नोकरी करतो आहे. 34 वर्ष नोकरी करतो आहे. फ्रेश इंजिनियर जॉईन झाला आणि आज त्या कंपन्याचा 22 राज्यातला तो व्यवसाय बघतो आहे. नंतर मला हा माणूस हवा आहे. म्हटलं ठीक आहे. आता फक्त माणूस हवा एवढंच होतं माझ्याकडे. त्या माणसाचं नाव. म्हटलं ठीक आहे, मी आता एअरपोर्टला चाललो आहे, मी बघतो काय करता येईल ते. मी एअरपोर्टला पोचलो, सिक्युरिटी चेक इन केलं आणि मी आयपॅडवरती, लिंक्डइनवरती त्याचा प्रोफाईल बघितला आणि माझ्या लक्षात आलं त्याचा क्वालिटी एड होता. त्याच्या करिअरमधल्या 2 प्लेसमेंट माझ्या होत्या. मी त्याला फोन केला. म्हटलं मला ह्याचा नंबर पाहिजे, तो मला देतो. मी बंगलोरला उतरल्यावर त्यांना फोन केला, त्या माणसाला, माझ्या मित्राला. त्यांनी मला फोन नंबर पाठवला होता. मी माझ्या क्लायंटला कळवलं, म्हटलं मला नंबर मिळाला आहे त्यांचा, पण मी आज नाही बोलणार त्यांच्याशी. मी त्यांच्याशी शनिवार रविवारी बोलेन. मला शनिवारी त्यांच्याशी बोलायच्या आधी मला अजून एक काम करायचं होतं. तो ज्या कंपनीमध्ये होता त्यांचा HR डिरेक्टरनी जस्ट नोकरी सोडली होती, तो दुसऱ्या कंपनीत जॉईन झाला होता. तोही माझा खूप चांगला मित्र आहे. त्याच्याही करिअरमधल्या 2 प्लेसमेंट माझ्या होत्या. मी आधी त्याला फोन केला. म्हटलं जरा ह्याचा बॅकग्राऊंड सांग रे, तुला हा सोडेल आता माणूस. तू बोल. मी बोलू का? म्हटलं नाही, ते माझं काम आहे. तुला का सोडेल? कारण त्याच्या डोक्यावरती ही हॅज गॉट द ॲस्पिरेशन्स टू बिकम अ CEO ऑफ द कंपनी, पण त्याच्या डोक्यावरती एक दुसरा CEO आणून बसवला आहे. सो इज नाऊ स्टक. तो सोडेल. म्हणजे सगळा अभ्यास केला. तुम्हाला एवढा पगार असेल ना ह्याचा साधारणपणे? येस, हरकत नाही. म्हणजे मी माझं सगळं होमवर्क तयार केलं. माझ्या क्लायंटला सांगितलं, म्हटलं हे रिझन असू शकतं आहे, त्याचे ही कॉम्पेन्सेशन आहे, आर यू रेडी? ही सगळी कुंडली तयार केली. 10 ऑगस्टला मी त्याच्याशी बोललो आणि 15 ऑगस्टला त्याच्यासमोर मी माझा क्लायंट पुण्यामध्ये बसलो होतो आणि ऑगस्ट एंडला आम्ही त्याचं डील क्लोज केलं. पण ते सगळा निगोसिएशनचा प्रवास बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. हा माणूस अडून बसला की मला ना लेटेस्ट टोयोटो इनोव्हाच पाहिजे. 4 कोटी पगार ज्याला आम्ही देणार आहोत, ज्याला आत्ताही चांगल्यापैकी पगार आहे, तो म्हणतो माझ्याकडे माझी गाडीच नाही आहे. किती गमतीदार आहे की नाही? इट इज ऑल अबाउट ग्रीड. इट इज ऑल अबाउट ग्रीड. म्हणजे मला मग मनामध्ये हसायला वाटलं की मग नक्की ह्या माणसाने जे पैसे कमावले त्याचं काय केलं? आणि मग म्हणतो मला ग्रीड. त्यामुळे ना मी जेव्हा सिनियर लेव्हलच्या मॅनेजमेंटमध्ये माणसं प्लेस करतो ना, तेव्हा मी ग्रीड, मी रोज त्या ग्रीडशी खेळत असतो. मी रोज निगोसिएशन करत असतो. रोज मी माइंडशी गेमशी खेळत असतो. आणि त्यावेळेला मला शांत राहायचं असतं आणि संवादामध्ये गुंतवून एक लूपहोल काढायचा असतो जो त्याच्यावरती मला उलटवता येतो.
आम्ही दुबईमधल्या एका प्रसिद्ध हेल्थकेअर ग्रुप आहे त्यांचा आम्ही ते त्यांच्या पॅथॉलॉजी पॅथ लॅब बिझनेससाठी डायरेक्टर ऑपरेशन शोधत होतो, हू वॉज गोइंग टू बी द CEO ऑफ दॅट लॅब बिझनेस ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. 12 फेब्रुवारी 2021ला हे माझ्याकडे असाइनमेंट आली. मी 14 फेब्रुवारीला त्या माणसासमोर मुंबईमध्ये बसलो होतो. मी शोधला पुढच्या 24 तासामध्ये, कारण आज माझा असा दावा आहे की मला माणूस शोधायला, परफेक्ट माणूस शोधायला जास्तीत जास्त 15 मिनटं ते 60 मिनटं लागतात फक्त शोधायला. पोचायला त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागतो, कारण माणसांपर्यंत कसं पोचायचं ह्याच्यावर माझं पोट आहे. त्यामुळे मी साहजिकचपणे आय एम गुड ॲट दॅट, कारण ते मला स्किल एक्सेल करायलाच लागतं रोज. आणि नंतर जो चालू होतो तो सगळा माइंड गेम असतो. भेटलो, त्याचा इंटरव्ह्यू झाला 14 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारीपासून इंटरव्ह्यू ते चालू झाले, ते 26 फेब्रुवारीला त्याचे ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे, सो मल्टिपल इंटरव्ह्यू चालू झाले. आणि 26 फेब्रुवारीला मी ॲट द पीक ऑफ द कोविड मी फुजेराला चाललो होतो, कारण एका रशियन मिलचं तिथे रशियन स्टील मिलची मला टीम बिल्ड करायची होती. आणि माझ्या बिझनेसमध्ये आमची एक प्रिन्सिपल आहे की विदाऊट मीटिंग द क्लायंट अँड लुकिंग ॲट द फॅसिलिटी वी डोंट वर्क. आमच्या 2च अटी आहेत. मी तुम्हाला क्लायंटला भेटीन, जगात कुठे जिथे प्लांट असेल किंवा येणार असेल तिथे जाईन आणि ॲडव्हान्स घेईन, त्याच्याशिवाय नाही. 26 फेब्रुवारीला मी जेव्हा दुबईच्या विमानात शिरत होतो तेव्हा मला क्लायंटचा फोन आला, इन प्रिन्सिपल ही इज सिलेक्टेड, नाऊ स्टार्ट डिस्कसिंग द ऑफर. आता मधल्या काळामध्ये एक गमतीचा भाग झाला होता. हा माणूस इंटरव्ह्यू देत होता आणि मग ज्यावेळेला मी फोन केला त्यावेळेला हा मला म्हणे की मला इंटरेस्ट नाही आहे. म्हटलं का रे? हो, इतने इंटरव्ह्यू होय. आता बघा ना, मी XYZ हॉस्पिटलला गेलो आणि मी घरी येईपर्यंत माझं ऑफर लेटर माझ्या खिशात होतं. असे त्यांनी 4-5 उदाहरणं दिली. म्हटलं व्हेरी गुड. आता म्हटलं मी तुला काहीतरी विचारतो आणि मग तू मला उत्तर दे. तो आर्म फोर्समध्ये होता. सो ही हॅज एस्टॅब्लिश लॉट ऑफ आर्म फोर्स लॅब्स इन पॅन इंडिया बेसिस, टर्शरी अँड प्रायमरी. आता मुळामध्ये परत बघा की टर्शरी लॅब म्हणजे काय आणि प्रायमरी लॅब काय हे मला माहिती नव्हतं. माझा सामान्य ज्ञानामध्ये म्हणजे प्रायमरी लॅब म्हणजे रोजचे जे औषधं म्हणजे टेस्ट होतात त्या प्रायमरी, आणि टर्शरी म्हणजे मोठी. तो आला नाही, टर्शरी म्हणजे आणि प्रायमरी म्हणजे जे मोठ्या आजारांचं निदान करण्यासाठी जे ॲनालिसिस लागतात त्यालाही म्हणतात. आणि आम्हाला हा आर्म फोर्समधलाच का हवा आहे? कारण आर्म फोर्समधला लॅब जो माणूस एस्टॅब्लिश करतो तो भारतातल्या निरनिराळ्या टेरेन्समधल्या आजारांच्या लॅब डेव्हलप करतो. कारण आपला जो सैनिक आहे तो लडाखला पण आहे, जिथे मायनस टेम्परेचरमध्ये तो काम करतो आहे, आणि दुसऱ्या बाजूला कच्छच्या रणामध्ये पण आहे आणि दिल्लीच्या प्रदूषणामध्ये पण आहे. त्यामुळे निरनिराळ्या आजारांचं ॲनालिसिस करण्याच्या लॅब्स, त्याची तेवढं टेक्नॉलॉजी त्यांनी अत्यारूत तयार केलेली आहे, शिकलेला आहे तो. म्हणून तो मला डॉक्टर हवा होता. त्यावेळेला मी त्याच्याशी बोलत असताना जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा टर्शरी लॅब म्हणजे काय, प्रायमरी लॅब म्हणजे काय, मग तो आर्म फोर्समध्ये वेंडर सिलेक्शन कसं होतं, वेंडर रजिस्ट्रेशन कसं होतं, या सगळ्याचं मी नीट समजून घेत होतो. कारण मला मुळामध्ये माझ्या व्यवसायासाठी ही संधी असते. मला डिटेलिंग करायला आवडतं, कारण ते केल्याशिवाय मी त्या क्लायंटला, कॅन्डिडेटला मी पुढच्या स्टेजला ते वापरू शकत नाही. म्हटलं गुड. मग त्याला विचारलं, म्हटलं समजा आर्म फोर्समध्ये देर इज वन प्रोसेस ऑफ द वेंडर रजिस्ट्रेशन, बट दॅट डज नॉट मीन्स दॅट यू गॉट गेट द ऑर्डर. वेंडर रजिस्ट्रेशन वन्स डन, दॅट मीन्स यू आर एलिजिबल टू गेट अ इन्क्वायरी फॉर द ऑर्डर, बट द वन्स अगेन द प्रोसेस स्टार्ट. तुम्हाला बिडिंग करायला लागतं, तुम्हाला अप्रूव्ह घ्यायला लागतं. म्हटलं समजा आता ह्या बिडिंग प्रोसेसमध्ये किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एखादा क्लायंट मला म्हणाला, तो मला वेंडर, की ह्या प्रक्रियेमध्ये मला इंटरेस्ट नाही, तर तुम्ही काय करताला म्हणत, तुम्हाला आय विल टेल हिम गो टू हेल. म्हटलं मग सिम्पल आहे ना, माझी पण ही सिलेक्शन प्रोसेस आहे ना, आणि माझे ग्लोबल ऑपरेशन्स आहेत. जेव्हा मी तुला 1 कोटी रुपये पगार देणार आहे तर तुला त्या ग्रीडमधनं जायलाच लागेल. सो इफ यू डोंट वॉन्ट टू गो टू हेल, वी हॅव गॉट अदर पर्सन. जेव्हा प्रत्यक्षामध्ये आमच्याकडे दुसरा माणूस काही तयार नव्हता, पण बरेच वेळेला होल द्यायला लागते. आणि ते काम चालू झालं.
मी त्यावेळेला 26 फेब्रुवारी ते 6 मार्च मी फुजेरा, दुबई, शारजा या ठिकाणी फिरत होतो. मी त्या 10 दिवसात ना बायकोशी 30 मिनटं बोललो असेल आणि त्याच्याशी 30 तास बोललो असेल. कारण 10 लाख रुपये स्टेकला होते ना. निगोसिएशन, इट्स ऑल अबाउट माइंड गेम. आता आमच्याकडे नॅस्टी सरप्राईजेस पण खूप छान असतात. आता म्हटलं तसं ना, मी आज तुमच्याशी गप्पा मारतो ॲट द बॅक ऑफ द माइंड. 20 जानेवारी मंगळवार, माझ्या बायकोचा 22 जानेवारीला वाढदिवस आहे. तिला सांगितलं 22 जानेवारीला तुला पैठणी देईन किंवा काही नाही देणार. इट इज द जोक अपार्ट, पण इट इज द स्टेक. आता आमच्याकडे बऱ्याच वेळेला ना आम्ही क्लायंटला काही सल्ले देत असतो आणि ते सल्ले त्या क्लायंटनी काही वेळेला चांगुलपणाने ते घेतले नाहीत की नाही, लेट अस नॉट डू दॅट. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच खूप अनुभवलं आहे. मी सेंट गोबेनच्या एका ग्रुप कंपनीसाठीच CEO शोधला होता. GEमध्ये तो होता आणि GEचा बेस्ट एशिया पॅसिफिक परफॉर्मन्स मॅनेजर म्हणून तो आधीचे सलग 3 वर्षाचा तो अवॉर्ड विनर होता. आणि त्यावेळेला ही वॉज बेस्ट इन नडियाड. आणि माझ्या क्लायंटची जी असाइनमेंट होती सेंट गोबेनची, दॅट इज कॉल्ड अ सिक्रेट सेंट गोबेन. तुम्ही जे ऑटोमोटिव्ह सेफ्टी ग्लास बघता त्यांचं ते युनिट त्याने महाराष्ट्र सेफ्टी ग्लास टेकओव्हर केलं होतं. आणि त्याला आम्ही ऑफर दिली आणि साहजिकचपणे नडियाडमधनं पुण्याबद्दल बेस्ट सिटी. आणि आमच्या क्लायंटनी चांगलपणाने त्याला 3 महिन्याचा नोटीस पिरियड त्याचा ॲक्सेप्ट केला. आय एम टॉकिंग अबाउट लेट 2000. ठीक आहे. बघा GEची मॅनेजमेंट मॅनेजमेंट उद्याचे परवाचे विचार करते मॅनेजमेंट माणसाला रिटेन करण्याची. त्यावेळेला GEने CEC नावाची एक कंपनी बँगलोरमध्ये टेकओव्हर केली होती. सो ते काय म्हणाले, काम करतो आता, तुला जायचंच आहे ना, सो इट्स ऑल राईट, तुझं रेसिग्नेशन ॲक्सेप्टेड आहे, तुझा 3 महिन्याचा नोटीस पिरियड आहे, तर तू एक काम कर, तू या 1 महिना इथे काम कर आणि मग बँगलोरला ये. आपण हा जो नवीन प्लांट विकत घेतलेला आहे त्याचं डिबॉटल नेकिंग आणि एक्सपान्शन ह्याच्या सगळ्याचा तू ब्ल्यूप्रिंट तयार कर. ही वॉज डन. त्याला बँगलोरला घेऊन गेले. इन दोज डेज द घेटोड सिटीज लाईक इरानंदानीज अँड ऑल दॅट, जे आज आपण खूप चांगल्या चांगल्या कॉम्प्लेक्सेस बघतो पुणा आणि सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, त्यावेळेला बँगलोरमधलं पहिल्या तशा प्रकारचं कॉम्प्लेक्स तयार झालं होतं. आणि तिथे त्याला ठेवलं मस्त 4 बेडरूमचा लॅविश फ्लॅट, स्विमिंग पूल कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या फॅसिलिटीज. ही गॉट हुक्ड इनटू दॅट. आणि शेवटच्या दिवशी त्यावेळेला भारतामध्ये चार्टर्ड हेलिकॉप्टरनी किंवा चार्टर्ड फ्लाईटनी फिरणारा एकमेव CEO होता स्टॉक बेमन, GEचा त्यावेळेचा कंट्री हेड. तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याला म्हणाला, तुझा पगार, तुला ऑफर कितीची आहे? तो आला 24 लाखाची. ठीक आहे, तुझी ऑफर 48 लाखाची प्लस 500 स्टॉक ऑप्शन GEचे. ज्यावेळेला 500 स्टॉक ऑप्शन GEचे, त्यावेळेला GEचा एक शेअर साधारण $100 चालत होता त्यावेळेला. म्हणजे गॉडफादर ज्यांनी बघितलेला असेल किंवा बघितलेला असेल तर आठवा, गिव्हिंग द ऑफर विच ही कॅनॉट रिफ्यूज. गिव्ह हिम द ऑफर विच वे कॅनॉट रिफ्यूज. साहजिकचपणे हा जॉईन नाही झाला. 1 ऑगस्टला माझ्या लेकीचा वाढदिवस होता. 1 ऑगस्टला तो जॉईन होणार होता. माझा वाढदिवस छान झाला. सो वी हॅड अ बिग नॅस्टी सरप्राईज. आता त्याच क्लायंटकडे मी 3 माणसं दिली आणि तिन्ही जॉईन नाही झाली. आणि मी त्या माणसाशी संवाद साधायचंच बंद केलं, कारण मी घाबरलो की आता हा माणूस मला राईडवर घेईल. आणि साधारण 2 वर्षांनी त्या माणसाचा मला फोन आला. त्या व्यक्तीचं नाव होतं संजय आरते. त्यामध्ये गाईड, गुरु, फिलॉसॉफर सर्व काही आहे. दुर्दैवाने त्यात नाही येत. आज मी जो काही आहे तो ही इज वन ऑफ द पिलर बिहाइंड माय सक्सेस टुडे. त्यांनी मला संधी दिल्या. त्यांनी मला 2 वर्षांनी एकदा फोन केला. मी डोंबिवलीवरनं माझं ठाण्याला ऑफिस चालू होतं. मी ट्रेनमध्ये होतो. तेव्हा अरे गिरीश, मला येऊन भेट, मी आता नवीन कंपनीत जॉईन झालो आहे. म्हटलं ठीक आहे, मी सर ठाण्यामध्ये जातो, माझी बॅग ठेवतो डब्याची आणि येतो. मला त्याने गेल्यावर पहिल्यांदा विचारलं केबिनमध्ये गेल्यानंतर की तू माझ्याशी संवाद साधायचं का बंद केलंस?
त्याच्यावर मी सिम्पल म्हटलं, सर मी घाबरलो होतो, तुम्हाला काय वाटलं असेल, तुम्हाला राग आला असेल. तो म्हणाला, अरे माणूस जॉईन नाही झाला, ह्याचं तुझं नुकसान झालं तसं माझंही नुकसान झालं. सो पीपल विल कम, पीपल विल गो, पण आवर रिलेशनशिप विल बी देअर. एखाद्या कंपनीमध्ये मी सगळ्या गोष्टी होतच असतात ना. सो यू आर गोइंग टू बी बाय हेड हंटर टिल आय एम इन द बिझनेस. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शिकलो की फेल्युअर इज नॉट द क्राईम, बट इफ क्लायंट इज सॅटिस्फाईड आणि तुमचा कंट्रोलमध्ये नाही आहे. कारण माझं प्रॉडक्ट माइंड आहे. ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट आय कीप ऑन टेलिंग टू माय टीम, अवर प्रॉडक्ट इज द ह्युमन माइंड. आता तुम्ही माझे सगळेजण ऐकताय म्हटलं तर खूप शांतपणे ऐकताय, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही मनाने माझ्याबरोबर किती आहात आणि मी काय ऐकतो ते कान देऊन ऐकताय का? तुमच्या मनामध्ये तुमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांची आणि व्यावसायिक दडपणांची किंवा उद्याच्या करण्याच्या गोष्टीच्या डोलिसची द्वंद्व तुमच्याही मनामध्ये चालू असतील. सो एनिथिंग कॅन हॅपन इन माय बिझनेस. त्यामुळे मी ह्या प्रकारे ती रिलेशन बिल्ड केली आणि त्या माणसांनी जो माझा प्रवास घडवला तो एका प्रायव्हेट इक्विटी फंडला जॉईन झाला आणि निरनिराळ्या प्रकारच्या 15 प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि त्याचा सगळ्याचा CXO सर्च मला दिला. So it was from the ready-mix concrete industry to credit card, international credit card collection, to multiplex, to hospital, to auto component, to aggregates, everything. बघा, ती रिलेशन बिल्ड झाल्यानंतर ते 1+1 11 or 11x11 कसं झालं आहे मला कळलंच नाही. आता ही सगळी सरप्राइजेस जी असतात ती आम्हाला धडा देत असतात, आम्हाला शिकवत असतात. आता ह्या सगळ्या सरप्राइजेसबद्दल सुद्धा ना रिलेशन कशी ठेवायची असतात ते पण मी एक शिकलो. (2022) नवरात्रीचा पहिला दिवस. माझा एक कॅन्डिडेट हेड ऑफ ऑपरेशन्स म्हणून अहमदाबादला एका FMCG कंपनीमध्ये जॉईन होणार होता. दुबईमधनं तो इथे नोकरीला येणार होता. मूळचा दिल्लीकर आहे. तो 14 ऑक्टोबरला, माझ्यामध्ये 15 ऑक्टोबरला त्या दिवशी नवरात्रीची घटस्थापना होती. तो 13 ऑक्टोबरला म्हणाला मी दिल्लीत जातो, माझं सामान टाकतो आणि मग देन आय विल जॉईन कम टू अहमदाबाद. म्हटलं गुड. तो आला आणि त्याचा मला फोन आला, मी लँड झालो आहे पण माझ्या बायकोच्या काही टेकअप करायचे तर मी तिला घेऊन अपोलोमध्ये चाललो आहे. तर त्या सगळ्या टेस्ट बीट झाल्या की मी 15ला जॉईन करतो, एखाद्या वेळेस 15च्या ऐवजी मी 16ला करीत. म्हटलं फाईन, मी तिकीट काढतो. आणि त्याचा 14ला रात्री फोन आला की माझ्या बायकोला कॅन्सर झालेला आहे, लास्ट स्टेज. माझा मुलगा एक बिट्स पिलानीमध्ये शिकतो आहे आणि दुसरा IIT चेन्नईमध्ये शिकतो आहे. सो आय नीड टू बी विथ माय वाईफ. बघा, घटस्थापनेच्या दिवशी एक नुकसान म्हटलं तर. पण आम्ही संपर्कात राहिलो. मग आम्ही त्याच्या अगेन्स्टची काही जणांना ऑफर दिली होती. ते ऑफर ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये अजून 1-2 जणांना दिली पण ते काही सिलेक्शन झालं नाही. पण मी ह्या व्यक्तीच्या संपर्कात होतो सतत. मधल्या काळात मी दिल्लीला गेलो होतो आणि मी त्याच्या बायकोला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून पण आलो. कारण ॲट द एंड ऑफ द डे इज अ ह्युमन बिंग. मी मित्र म्हणून त्याच्याशी रिलेशन का नाही ठेवायची? कारण मी मुळामध्ये कुठच्याही कॅन्डिडेटकडे मी सेलेबल कमॉडिटी म्हणून बघतच नाही. इट इज ऑल अबाउट रिलेशनशिप. कारण आजचं रिलेशन मला उद्या कुठे कामाला येईल हे मला माहिती नाही आहे आणि मी असाच विचार करत होतो. म्हणून आज माझ्या कंपनीमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये ना आम्हाला सेल्स कॉल नावाची प्रकारच आम्हाला माहिती नाही आहे. यावर्षी मी $1 million बिझनेस करीन अँड नॉट अ सिंगल क्लायंट वी हॅव डन द सेल्स कॉल. सगळा बिझनेस आज डोंबिवलीमधल्या कोपऱ्यामधल्या माझ्या ऑफिसमध्ये बसल्या आला आहे. वाय? इट्स ऑल अबाउट रिलेशन्स. मी त्याच्या संपर्कात होतो. 1-3 महिन्यानंतर माझा जो क्लायंट होता त्याचा HR हेड पण मीच प्लेस केला होता आणि ओनर सगळे माझे चांगले मित्र आहेत, ते दुबईकर आहेत, ओरिजिनली गुजरातमधलेच आहेत. तो बोले ये आदमी क्या कर रहे हैं अभी देखते हैं क्या? म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे आता त्याची बायको बरी झाली आहे, लेकिन ये झूठ नाही बोलत आहे ना. म्हटलं मी जाऊन आलो होतो. अभी टेस्ट कैसा लेंगे? सिंपल आहे. त्याला मी म्हणतो मी दिल्लीत येणार, तुझ्या घरी जेवायला येतो. आता कॅन्सरची केमोची ज्या बाईने किंवा कुठच्याही व्यक्तीने केमोची जर 2 महिने एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट घेतली असेल तर तिच्या चेहऱ्यावरती शरीरावरती त्या खुणा दिसतच असतात ना. जर त्याला लपवायचा असेल तर तो मला घरी नाही बोलवणार.
खोटं बोलायचं असेल तर चला आ जाओ ना गिरीश भाई घर में, अब मेरे घर से नजदीक राहता. परत त्याच्यामध्ये एक विचार करायला लागतो की तो नोएड्यामध्ये राहायचा. मग मी व्हिज्युअलाइज केलं की मी नोएड्याच्या त्या हॉटेलमध्ये राहतो आहे. अरे आप मेरे घर से 2 किलोमीटर पे रहते हैं, आ जाओ भाभी जी को भी मिलेंगे. मी त्याच्या घरी गेलो. बायकोचे सगळे केस गेलेले होते, पण शी वॉज ऑल राईट आणि ही वॉज व्हेरी हॅपी. की म्हटलं ठीक आहे, जे झालं ते झालं अँड स्टील वी वॉन्ट यू. आणि तो बरोबर 15व्या दिवशी माझ्या क्लायंटकडे अहमदाबादला जॉईन झाला होता. बघा काय आम्ही केलं. मी काही केलं नाही. मी फक्त रिलेशन ठेवली. त्याच्या कठीण परिस्थितीमध्ये त्याच्याशी बोलत राहिलो. आज मी कित्येक क्लायंट माझ्याकडे आज जेव्हा कित्येक क्लायंटचे जेव्हा ऑपरेशन होतात तेव्हा मी त्यांना जाऊन भेटतो, त्यांना ब्लड देतो, डॉक्टरचा सपोर्ट करतो. कारण आज माझ्या सुदैवाने मी जे काही काम केलं आहे किंवा करत असतो त्याच्यामध्ये आज हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये माझं खरोखर चांगलं नेटवर्क क्रिएट आहे. सो ह्या अशा प्रकारचे एकमेकांना सपोर्ट देत असतो. आता या व्यवसायाचे खूप फायदे पण असतात. ह्या व्यवसायाचे खूप फायदे पण असतात. वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा या रिलेशनशिपचे, फेथचे, ट्रस्टचे खूप फायदे असतात. माझ्या पार्टनरचं 2009ला एक कार्डियक सर्जरी झाली मोठी आणि त्याचा मेडिक्लेम रिजेक्ट झाला. व्हॅल्यूड ॲट समथिंग लाईक 3.5 or 4 lakhs. त्याची इन्शुरन्स पॉलिसी होती ICICI लोंबार्डची. थर्ड पार्टी वॉज TTK आणि जो माझा PE फंड आहे, मी ज्यांचा हेड हंटर म्हणून खूप काम करतो किंवा करत होतो त्यावेळेला, दे वेअर द बोर्ड मेंबर्स अँड द इन्व्हेस्टर्स इन द TTK. मी माझ्या क्लायंटला फोन केला, म्हटलं यार या हमारा 4 लाख का मेडिक्लेम रिजेक्ट हो गया. बोला क्या बोलता है, 10 मिनटं दे मला. 10व्या मिनटाला मला त्या कंपनीच्या CEOचा फोन आला. तो हमारे बोर्ड मेंबर ने बताया कि उसके हेड हंटर का मेडिक्लेम रिजेक्ट हुआ है, डोंट वरी इट इज अप्रूव्ड. मी गोव्याला चाललो आहे. मी गोव्यात लँड झालो की मुंबई ऑफिसला फोन करतो, तिकडनं फोन येईल. पुढच्या 3 तासामध्ये मला मुंबई ऑफिसवरनं फोन आला आणि फक्त ॲम्ब्युलन्सचे 4,500 रुपये कापले गेले आणि सगळा मेडिक्लेम आमचा अप्रूव्ह झाला. आज कित्येक वेळेला अशी खूप चांगली उदाहरणं घडतात आमच्या आयुष्यामध्ये, जिथे क्लायंट आम्हाला त्यांचा घरचा सदस्य समजतो. आज जेव्हा आम्ही HR ॲडवायझरी, माझी एक दुसरी डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 100च्या वर फॅमिली मॅनेज बिझनेसचं HR रिबिल्ड केलं आहे. आणि जेव्हा आम्ही फॅमिली मॅनेज बिझनेसचं HR रिबिल्ड केलं तेव्हा सख्खे भाऊ, बाप आणि मुलगा, बाप, मुलगा आणि आई आमच्यासमोर भांडतात, रडतात, ओरडतात, भावनांना व्यक्त करतात आमच्यासमोर. आणि त्या सगळ्यांना परत एका प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आणि उद्याच्या गरजा कशा प्रकारे त्या पूर्ण होतील आणि सूत्र कशी द्यायची. वानप्रस्थ आश्रम, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना त्या आम्ही शिकतो. गोष्ट शिकतो म्हणजे जसं आहे ना, मी शहरामध्ये जेव्हा मी म्हणतो थोडंसं विषयांतर होतं, पण आमच्या शहरामध्ये ना 500 स्क्वेअर फीटामध्ये वानप्रस्थाश्रम घ्यायला लागतो. 500 स्क्वेअर फीटात 1 BHK किंवा 2 BHKमध्ये वानप्रस्थाश्रम आहे. तेव्हा व्यवसायामध्ये सुद्धा त्या व्यवसायकाला व्यावसायिक म्हणून वानप्रस्थाश्रम कधी घ्यायचा किंवा कधी मी आज थांबायचं आणि सूत्र दिली म्हणजे दिली हे कधी ठरवायचं की हे मी सगळं उभं केलं, पण जर मला हे अजून पुढच्या पिढ्यांपर्यंत चालवायचं असेल तर मला कुठेतरी थांबून पुढच्या जनरेशनला सूत्र द्यायला पाहिजे. थळूळून एकदा पूर्ण सूत्र दिली की मला थांबलंच पाहिजे. आणि जे काही माझी स्वतःची मतं त्याच्या निर्णयांबद्दलची असतील
ती मी माझ्या डायनिंग टेबलवर चर्चा करीन, पण कुटुंबामध्ये कंपनीमध्ये येऊन 4 माणसांबद्दलचे त्या विषयावर बोलणार नाही. बघा किती अवधान बाळगायला लागतं. थोडं माझा व्यवसाय आहे ना, तो माझा व्यवसाय कॉम्प्लेक्स आहे, पण माझ्या व्यवसायाने मला काय दिलं? मला व्यवसायाने विचार करायचा एक माणूस दिला. मी एक विचारी माणूस झालो का? प्रॉबेबली म्हटलं तर यस. मला खूप सारे संस्कार दिले, खूप सारं जग दाखवलं, खूप सारं जग दाखवलं. उद्याचा विचार करणारा एखादी म्हटलं तर अशिक्षित किंवा म्हटलं तर छोटासा बिझनेस करणारी व्यक्ती पण कशी असते याचं एक छानसं उदाहरण देतो तुम्हाला. फ्लोट ग्लास इंडस्ट्रीमध्ये फर्नेस उभं करण्यासाठी मॅसन्स असतात. जे मॅसन म्हटलं तर गवंडी, पण हे जे फ्लोट ग्लासचे किंवा ग्लास इंडस्ट्रीमध्ये, स्टील इंडस्ट्रीमध्ये जे फर्नेस उभे करणारी जी मॅसन्स असतात, दे आर व्हेरी स्पेशलाइज्ड. आणि त्याच्यावरती UP आणि बिहारच्या मुसलमानांचं वर्चस्व आहे, कारण खूप हार्डशिप्स आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्हाला सेंट गोबेनसाठी असे 3 मॅसन हवे होते. आता कुर्ल्याला पाईपलाईन रोडला अशी या सगळ्या मॅसनची दुकानं आहेत, ऑफिसेस आहेत. मी सलग 3 दिवस ना त्या मॅसनच्या दुकानांच्या बाहेर फिरायचो, त्यांच्यासमोरच्या सिगरेटवाल्यांकडे सिगरेट पित उभा राहायचो, चहा पित उभा राहायचो आणि बघायचो कोणाकडे कोण आहे. आणि मी एक मॅप केलं आणि एका लक्षात आलं की एका मॅसनच्या ऑफिसमध्ये काउंटरच्या एका बाजूला 70-75 वर्षाचे चाचाजी, त्याच्या बाजूला 50शीतला एखादा आहे आणि त्यांच्या बाजूला अजून 2-3 मुलं 20-22शीतले असे बसले होते. म्हणजे इट वॉज व्हेरी क्लिअर की आजोबा त्यांचा मुलगा आणि त्यांचे नातवंड अशा 3 पिढ्या बसली आहेत. मी 3ऱ्या दिवशी संध्याकाळी सगळेजण आल्यावरती मी त्या आजोबांच्या समोर जाऊन बसलो आणि त्या आजोबांना म्हटलं, मुझे आपके 3 पोते चाहिए, मुझे आपके 3 पोते चाहिए. तर तो बाजूला बसलेला जो बाप होता तो मला असं वाटलं आता तलवारच काढणार. म्हणजे असं काही नाही म्हणेल ना, जगातला माणूस नाही म्हणेल, नाहीच्या पलीकडे जगात उत्तर नसतं. ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या विश्वासामागचं एक कारण आहे, ते मी स्टोरी नंतर सांगतो, जे तुम्ही सगळेजण अनुभवता. त्या आजोबांनी शांतपणे ऐकलं आणि तो म्हणाले, का पाहिजे तुला, क्यों चाहिए आपको? म्हटलं बघा, सेंट गोबेन का आपने नाम सुना है? म्हटलं हो. उनका चेन्नई में प्लांट आ रहा है, सुना है? बोला हाँ. उनको मैसन चाहिए. अभी देखो ये 5 साल का कॉन्ट्रैक्ट है. कृपा करून आपले मोबाईल सायलेंटवर ठेवा किंवा बंद करा. जग बुडत नाही जर फ्लाईट मोडवर असेल तर. म्हटलं 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्या 5 वर्षामध्ये तुझी जी 3 नातवंड आहेत त्यांना जगातल्या बेस्ट फर्नेस बिल्डिंगचं जगभरात ट्रेनिंग मिळणार आहे. आणि 5 वर्ष ते नोकरी करतील आणि उत्तम ट्रेनिंग घेऊन परत जेव्हा येतील तेव्हा साहजिकचपणे तू ह्या बाजारामधला बेस्ट मॅसन कंपनी असेल तुझी. 5 वर्षच हवेत मला, कारण त्यांना ट्रेन करायचं आहेत. ओके, नंतर खालचे एम्प्लॉई. ही मुलं 22ची आहेत, 27 वर्ष येतील. तुझा मुलगा अजून 10 वर्ष काम करणार आहे. ही अजून तयार होऊन आली तर तुझ्या धंद्याला मरण आहे का, किंवा ना बरकत येईल. तुम्हें धंधे में बरकत आएगी और अगले 50 साल की चिंता नहीं. तो म्हातारा उठला आणि म्हणाला, तीनों को लेके जाओ. आणि आज सुद्धा मला ईदला मिठाईचा पुडा येतो त्यांच्याकडनं. बघा, म्हटलं तर मॅसन पण फार क्रिटिकल आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं, ही जी व्याप्ती आहे, मी जेव्हा हेड हंटर म्हणतो त्यावेळेला क्रिटिकल हा असू शकतो.
मी परफ्युजनिस्ट पण शोधले, कारण जर मला कार्डियक डिपार्टमेंट उभं करायचं आणि कार्डियक डिपार्टमेंटवरती मी 5 कोटीचा कॅपेक्स केला आहे, तर मला उत्तम परफ्युजनिस्ट पण पाहिजेत ना. मग ते परफ्युजनिस्ट कुठे मिळतील, परफ्युजनिस्टचा कोर्स कुठे आहेत. आता डायबेटॉलॉजीमध्ये चेन्नईमध्ये एक उत्तम इन्स्टिट्यूट आहे, तिथे फक्त 12च विद्यार्थी पासआउट होतात दरवर्षाला टेक्निशियन, आणि त्या 12चं बुकिंग पुढच्या 3-3 वर्षाचं झालेलं असतं. मग तिथे अजून आम्ही 6 देतो, त्यांना ट्रेन करा ना. त्याच्यासाठी आम्ही जास्त पैसे देतो, त्याच्यासाठी जाऊन आम्ही पटवलं. जेव्हा रेडीमिक्स कॉन्क्रीटचे खूप प्लांट येत होते, तेव्हा स्विंग स्टेटर नावाची एक कंपनी आहे, जे भारतामध्ये आज 70% मार्केट शेअर आहे त्यांचा रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटमध्ये, आणि त्यांचे स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि माझा एक क्लायंट आहे, देवर इन द एक्सपान्शन फेज फ्रॉम 5 प्लांट्स टू 30-40 प्लांट्स. आम्हाला टेक्निशियन पाहिजेत. त्या कंपनीच्या, जर्मन कंपनीच्या इंडियन MD समोर जाऊन बसलो. म्हटलं, मी तुला 25 ITI टेक्निशियन देतो, मला आम्हाला स्पेशल बॅच यांची दे. इट वर्क्ड. मी एका मारवाडी क्लायंटकडे गेलो, त्याचा नवीन प्लांट उभा राहणार होता. 4च माणसं होती त्याच्या कंपनीत त्यावेळेला. तो स्वतः मालक, एक 25-30-32 वर्षाचा उमदा तरुण उच्च शिक्षित मुलगा, त्यांचा मार्केटिंग हेड जो मला ॲप्रोच झाला होता, डोंबिवलीकर होता, त्यांचा ऑपरेशन्स हेड आणि त्यांचा फायनान्स हेड. तुम्हाला आमच्याकडे या, आम्हाला 200 इंजिनियर्स हवेत आणि आम्हाला कळत नाही नक्की काय करायचं, तू काय करशील, ये आमच्याकडे. मी त्याच्याकडे गेलो. छान मुलगा होता, प्रॅक्टिकल 32-35 वर्षाचा, 32-33 वर्षाचा. तुला काय करशील तू? मी त्याला ना हिंदीमध्ये वपूंची गोष्ट सांगितली. वपूंची आजार विकत घेतो ही गोष्ट तुम्ही ऐकली का? हां, बदे. लताबाईंचा कार्यक्रम असतो, घसा बंद पडतो. बदे नावाचा एक गृहस्थ लताबाईंच्या समोर जातो, हात हातात घेतो. 5 मिनिटामध्ये भदेचा घसा धरतो. लताबाईंचा आधार, घसा मोकळा होतो, छान कार्यक्रम होतो. कार्यक्रम झाल्यानंतर परत भदे जातो, मानधनाचं पाकिट त्यांच्या हातात देतो. 5 मिनिटं धरतो, लताबाईंचा घसा धरतो, याचा मोकळा होतो. म्हटलं, मी तुझा आधार विकत घेतो, तुला 200 माणसं पाहिजे, तुझ्याकडे 4च माणसं आहेत. आता तू मला सांग की तुझं सगळं लक्ष जे आहे, तू आणि तुझा सेल्सेड आहे, त्याचं सगळं लक्ष कशासाठी आहे की चायनामध्ये त्या प्रकारची प्रॉडक्ट आत्ता इम्पोर्ट करून मार्केट क्रिएट करणं. तुझा ऑपरेशन सेड आहे, त्याला प्लांट उभा करणं, आणि फायनान्सवाला माणूस आहे, त्याला पैसे उभं करणं. मग मला दे ना सगळं का, मी तुला 200 इंजिनियर देतो सगळे आणून. वी डिफाईन द प्रोसेस, आणि मी त्याला पुढच्या 4 महिन्यात 200 इंजिनियर दिले. बघा, सिम्पल. मी तुझा ताप विकत घेतो, वाय यू हायर मी. खूप अशा ना छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगायला लागतात. खूप वाईट अनुभव पण आले आयुष्यामध्ये, पण प्रत्येक वाईट अनुभवातनं आम्ही शिकलो, पण स्वतःचा सेल्फ एस्टीम पण ठेवला. मी एका क्लायंटकडे बसलो होतो, दुपारी 1:45-2 वाजले होते, आणि एका क्लायंटकडे आम्ही एकाची ऑफर डिस्कस करत होतो, प्रॉबेबल लीडरची त्याच्याकडचे. आणि त्याचे वडील आले आणि त्याला म्हणाले, चलो बेटा खाना आ गया. तो मुलगा उठला आणि निघून गेला. संस्कारामध्ये दुपारी आपल्याकडे जेवायला कोणी आलं असेल जेवायच्या वेळेला, तर आपण त्याला विचारतो, निदान तोंड देखलं तरी जेवणार आहेस का. तो निघून गेला. मी शांतपणे उठलो, गाडीत बसलो. अर्धा तासाने फोन आला, अरे गिरीश भाई आप कहाँ गए. म्हटलं, सर मुझे आपसे साथ काम नहीं करना है. जो कंपनी में ये बेसिक कल्चर नहीं है ओनर में, वो मेरे CEO को क्या रिटर्न करेगा. लेट अस रिमेन फ्रेंड्स. कॉन्शियस फार क्लिअर पाहिजे, मला चांगल्या माणसांबरोबरच काम करायचं आहे. कारण ज्या वेळेला मी एखाद्या माणसाला उचलून व्यक्तीला इकडून तिकडे नेणार आहे, त्यावेळेला तो माझा क्लायंट चांगला नसेल तर त्याची करिअर खराब होईल की नाही. जर मला एखाद्याची करिअर घडवण्याचा अधिकार संधी मिळत नसेल, पण त्याचा करिअर खराब करण्याचा अधिकार नाही मला कोणी दिला. त्यामुळे आमच्या कंपनीचं फिलॉसॉफी आहे, मला चांगल्या माणसांबरोबर काम करायचं आहे. खूप छान अनुभव आले, खूप चांगलं सहकार्य मिळालं. म्हणजे माझे वडील जेव्हा आजारी होते त्यावेळेला माझ्या क्लायंटने 5 ते 10 लाख रुपयांना मला कॅश पाठवली होती. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता, लास्ट स्टेज डिटेक्ट. आणि असं म्हटलं जातं ना, मारवाडी और कच्ची के जेब हात से पैसा नाही छुट्टा है.
हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. विश्वास आणि रिलेशन ह्या 2 गोष्टी जर तुम्ही डेव्हलप केल्यात ना तर माणसं सगळं काही करतात. मला अशाच लोकांनी पैसे पाठवले. अँड पेएबल वेन एबल. तुम्हारे पिताजी बीमार है तो ठीक होणे चाहिए ना. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांचे कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून ते 30व्या दिवशी एक्सपायर झाले. 45 दिवस माझे 3 क्लायंट, मी 5 लाख रुपये ॲडव्हान्स घेतलेला होता त्यांच्याकडनं. 45 दिवस ते माझ्यासाठी थांबले होते. इफ यू आर लाईक दिस देन थांबू शकतं, जग थांबू शकतं. म्हणजे आता मी एखाद्याला म्हटलं ना मोबाईल थांबू शकतो, जग बुडत नाही. पण 45 दिवसानंतर आम्ही सक्सेसफुली ते पूर्ण केलं काम. त्यामुळे जग विश्वासावर चालतं, पण विश्वास तुम्हाला त्या माणसामध्ये तयार करण्यासाठी तुमच्यामध्ये किती लगन आहे. लगे रहो. म्हणजे आमचे काही सर ना 6-6 महिने 8-8 महिने वर्ष चालत असतात. प्रॅक्टिकली काही गोष्टी ते सर्च असतात ना आमचे चाललेले असतात. म्हणजे आता आम्ही एका कंपनीसाठी काम केलं, आता एका जर्मन कंपनीसाठी बिझनेस हेड प्लेस केला. मी 6 महिने सर्च चालवता, 6 महिने. कारण त्या जर्मन कंपनीला 50च्या आतलाच माणूस हवा आहे, हेच शिकलेला हवा आहे, त्याने त्याच प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीमधला अनुभव पाहिजे. बाप रे, पण दे वर राईट. त्यांना तसाच म्हणत पाहिजे. शेवटी एका त्यांच्या त्या इंडस्ट्रीचं इंडस्ट्री एक्झिबिशन जेव्हा झालं गोरेगावमध्ये, तिथे एक्झिबिशनमध्ये गेलो आणि त्या एक्झिबिशनमधनं मी स्टॉलवरनं एका माणसाला उचलला, पण 6 महिन्याचा वेट होता. पण मी काहीतरी करत होतो, त्याच्यासमोर डेटा ठेवत होतो, त्याला समजावून सांगत होतो. सो तुम्हाला असं कधीही म्हणालं नाही 6 महिन्यामध्ये की पैसे परत कर. त्यालाही माहिती आहे इट इज अ चॅलेंजिंग, बट वी डिलिव्हर्ड. बिकॉज वी से वी आर अ सोल्युशन प्रोव्हायडर अँड आय विल डिलिव्हर. हा विश्वास तयार करायला लागतो. कारण जगामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येकाला चांगले व्हेंडर हवेच आहेत, प्रत्येकाला चांगले व्हेंडर हवेच आहेत. त्यामुळे जर मी एस्टॅब्लिश झालो तर मला तो कॉल रिकॉल करणारच आहे. त्यामुळे या व्यवसायाने मला पेशन्स, परसिव्हरन्स, पॅशन, खूप सारं एज्युकेशन, काय करायला हवं आणि काय करायला नको, किंवा काय करायला नको ते एथिक्स काय पाळले पाहिजेत. मी ज्या वेळेला कंपन्यांना आज सल्ला देतो आहे की तुमची नेक्स्ट जनरेशन डेव्हलप करा, लिगसी बिल्ड करा, त्याच्यातनं मी स्वतःही एक शिकलो. जेव्हा आज माझी लेक या व्यवसायात येणार नाही आहे, ती अकॅडमिक्समध्ये आहे, त्यावेळेला आज मी माझी स्वतःची लिगसी बिल्ड केली. आणि आज मिड 40s मधल्या 6 जणांच्या हातामध्ये मी ऑलमोस्ट माझा बिझनेस दिला आहे. आणि मी फक्त स्ट्रॅटेजिक सिनियर लेवल हेड हंटिंग आणि ग्लोबल नेटवर्किंग करतो आहे, कारण मला लिगसी बिल्ड करायची आहे. त्यामुळे मी लोकांना जो सल्ला देतो आहे हे करा, त्यावेळेला तेही मी स्वतः अंमलात आणतो आहे. दिव्याखाली अंधार नको आहे मला. आज मी कित्येक महाविद्यालयांमध्ये जातो, विद्यार्थ्यांची गप्पा मारतो, आणि या खूप छोट्या छोट्या म्हणीचा अर्थ मला ना आता जास्त सुस्पष्टपणे कळायला लागला. कुंभार तसं मडकं. चांगले शिक्षक असतील तरच चांगलं मडकं तयार होणार आहे. आड्यात नाही तर पोरात कुठनं येणार. तुमच्या मुलाला जमतेम 35% मार्क मिळाले आहेत मॅथ्समध्ये, त्याला 50 मार्क मिळाले आहेत. आईबापांनी PFमधनं 5 लाख लोन काढलं किंवा शेत गहाण टाकून जर त्याला इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षण सम्राटांकडे पाठवलं तर शिक्षण सम्राट तरी तो काय करेल? तुमचा बुद्ध्यांकच नाही आहे ना. जे आडात नसेल तर पोऱ्यात कुठनं येणार? मग अट्टास का पालकांचा? ग्रामीण भागामध्ये UPSC MPSCसाठी 10-10 वर्ष आज मुलं शिकतायत. काय आईबापांनी शेतं घाण टाकलेत. सुशिक्षित मध्यमवर्गीयांना परदेशी शिक्षणाचा पडलेला विळखा आणि एज्युकेशन लोन 2022च्या आर्थिक वर्षामध्ये 22,000 कोटी रुपयाचं एज्युकेशन लोन डिस्बर्स केलं. त्याच्यामध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्तचं एज्युकेशन लोन ब्लॉक अगेन्स्ट मॉर्गेज अगेन्स्ट प्रॉपर्टी आईबापांच्या. पण मुळामध्ये त्या देशामध्ये नोकऱ्यात नाही आहेत, तिथे शिक्षणाचा दर्जा नाही आहे. इथे जसे शिक्षण सम्राट आहेत तसं तेही शिक्षण सम्राटच आहेत. किती आईबापांनी जाऊन बघितलं आहे परदेशामधल्या या
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, आयर्लंड आणि ब्ला 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 जे देश ऐकले पण नाही आहेत तुम्ही, त्या देशामध्ये 1-1 कोटीची कर्ज काढून मुलांना पाठवलं आहे. आणि मग ती मुलं म्हणतात, अरे तिथे ना कॅम्पस नव्हतंच, मग ॲडमिशन का घेतलीस? 1 कोटी बाप कुठनं देणार आहे? 1 कोटी ब्लॉक गेला ना घाण. वयाच्या 55 वर्षी त्या आईबापांनी निश्वास टाकला आहे थोडासा की माझं कर्ज फिटलं. आता 1 कोटीचं कर्ज काढून पाठवलं आणि आल्यानंतर त्याला पगार वर्षाचा 5 लाख मिळणारा असेल तर ते तुम्ही कर्ज कसं फेडणार आहात? जे भारतीयांमध्ये आपल्याला प्रत्येक मुलाला शिकवायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये शिकवायचं आहे. म्हणून जगातल्या सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज जसे येत आहेत, सगळ्या सेवा सुविधा पुरवण्यात येतात, तसे तिकडचे शिक्षण सम्राट पण येत आहेत आणि आपल्याला उल्लू बनवत आहेत. त्या विळख्यामध्ये जातोय. ह्याचं नागडं सत्य मला रोज दिसतंय. नागडं सत्य मला दिसतंय. माझ्याकडे आई वडील येऊन रडतात. आज जेव्हा मला काही वेळेला कळतं की त्याच्याकडची परिस्थिती नाही आहे पण तो फॉरेन एज्युकेशनला मुलाला पाठवतोय, तेव्हा मी त्याच्या घरी जातो आणि अक्षरशः विनंती करतो, व्याले तर पाया पडतो आणि सांगतो, फॉर गॉड सेक डोंट डू धिस. सारासार विचारबुद्धीच घालवलेली एका मध्यमवर्गीयाने. त्यामुळे तेव्हा आडात नसेल तर पोऱ्यात कुठनं येणार? कुंभार तसं मडकं. ही गोष्ट मला कळते. काळकाम वेग. लहानपणी कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना काळकाम वेगाच्या गणितावर मी मागच्या बाकडावरचा मुलगा असल्यामुळे हौदात एका तोटीनी माणसं, एक पुरुष एका तोटीने हौदामध्ये पाणी सोडलं जातं आणि 5 तोट्या पाणी काढतायत, तर ते हौद भरायला किती वेळ लागेल? आता सगळी हुशार मुलं पटापट कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतात. माझ्यासारखा मागच्या बाकडावरचा माणूस म्हणतो, अरे ती 1 तोटी बंद करा, भरेल ना 10 मिनिटात. पण ज्यावेळेला आज मी मागे वळून बघतो त्यावेळेला कित्येक घरांमध्ये हीच परिस्थिती नाही असते का? आपल्या वडील एका तोटीने हौदात पाणी घालत असतात, घरामधली त्याची पत्नी, मुलं आणि आई वडील ह्या 4 तोट्या पाणी काढत असतात. वडिलांनी तोटी बंद केली समजा, तर मुलं शिकतील का? आईबापांना औषधोपचार मिळेल का? मग त्यावेळेला आज मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये मुलांना जातो त्यावेळेला मी पालकांना आवर्जून सांगतो की तुमच्या घरची बॅलन्स शीट मुलांना माहिती आहे का? मुलगा 10वीला गेल्यानंतर तुमच्या मुलाच्या तुमची घरची बॅलन्स शीट सांगितलीच पाहिजे की माझं उत्पन्न इतकं, माझा खर्च इतका, माझा कर्ज इतकं. हे मध्यमवर्गीयांची झाली. आणि उच्चभ्रू आणि उच्च मध्यमवर्गीय आणि अतिश्रीमंतांचे चॅलेंजेस अजून वेगळे आहेत. कारण त्यांच्याकडे अमाप पैसा येतो बोलांना दिसतोय, पण सत्पात्री दान, माझ्या मुलामध्ये ती गुणवत्ता आहे का? ते खर्च करणं मी करू का? आता आपण मगाशी एक म्हटलं की एक डॉक्टरबद्दल आपल्या डोंबिवलीतल्या म्हटलं की व्हेरी वेल ॲक्सेप्टेड की माय सन कॅनॉट बिकम अ डॉक्टर, बट ही इज डुईंग व्हेरी गुड टुडे. दो इज नॉट अ डॉक्टर, ही इज डुईंग गुड. आणि असे कित्येक श्रीमंत बापांची फ्रस्ट्रेटेड मुलं किंवा श्रीमंत आईबाप माझ्या घरामध्ये विकेंडला येत असतात. पैसा आहे म्हणून दिलाय, पण वयाच्या 30व्या-35व्या वर्षापर्यंत त्या मुलाच्या शिक्षणावर ते पैसेच खर्च करतायत. म्हणजे तो एजबार पण झाला आणि इतका जो काही शिक्षणाचा पाफट पसारा झाला त्याच्यातनं हातात मला काहीच लागलं नाही आणि पैसे गेले. पण त्या आईबापांकडे पैसे आहेत. किंबहुना आज माझे खूप HNI मित्र आहेत, माझे HNI क्लायंट आहेत. आज त्यांच्याबरोबर मी गप्पा मारतो ना तेव्हा ते म्हणतात, जरा ये बाबा माझ्या मुलाशी गप्पा मार. कोट्याने पैसा पडलाय, लाखांनी पैसा पडलाय, गाडी घोड्या आहेत, पुढच्या 50 वर्षाची ददात मिटली आहे. त्यावेळेला तर त्या पालकांनी अजून सजग राहायला पाहिजे. कारण सत्पात्रीदान. तुम्ही मला ह्या व्यवसायाने काय दिलं? तर ह्या व्यवसायाने हे सगळं काही दिलं. 5,000 रुपये पगारापासून काही कोटी रुपये पगारापर्यंतची माणसं शोधताना मला माणसातला माणूस पण दिसला, मला माणसातला देव पण दिसला, मला माणसातला राक्षस पण दिसला. पण एका गोष्टीवर विश्वास ठाम होत गेला, तुम्ही चांगलं काम करत असाल, देव तुमचं अधिष्ठान बघतो.
मी कुठचाही आजपर्यंत धर्मग्रंथ वाचला नाही आहे, मी कुठचंही सायकॉलॉजीचं ट्रेनिंग घेतलं नाही आहे, मी कुठचंही सायकॉलॉजीचं पुस्तक वाचलं नाही आहे. घरातल्या सर्व पूजा अर्चा माझी पत्नी किंवा माझ्या मोठ्या भावाला पॉवर ऑफ अटर्नी दिली असं मी चेष्टेने म्हणतो, किंवा आमच्या भावाला असं चेष्टेने म्हणतो की देवाचे सगळे कुटुंबाचे दागिने तुला. तो चायला ते काय देवाच्या घरात राहणं त्याचा उपयोग काय, व्हॅल्यू फॉर मनी तर मला येणार नाही ना त्याची, असं तो चेष्टेने म्हणतो. पण मी मनामध्ये एकमेव नक्की शिकलो, तुम्ही कृत्य करत राहा, चांगलं कृत्य करत राहा, देव तुमचं अधिष्ठान बघतो आणि जर ते अधिष्ठान असेल तर देव तुम्हाला यश देतो. आणि पेशन्स ठेवा, पण स्वतःतला चांगुलपणा कधीही सोडू नका. तिथे एक शेवटची गोष्ट सांगतो, माझा अनुभव, आणि माझा आजचं तुमच्याबरोबरचा गप्पा थांबवतो. मी एक CEO प्लेस करत होतो. माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यूज आय हॅड अटेंडेड. आम्ही एका EPC कंपनीसाठी CEO शोधत होतो. तो माणूस आला. त्या छानशा कॉन्फरन्स रूममध्ये मी, माझा क्लायंट, म्हणजे माझा इन्व्हेस्टर होता, तो इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट इक्विटीचा पार्टनर, त्या अमेरिकन कंपनीचा हेड, असे आम्ही 4 जण होतो. तो क्लायंट कॅन्डिडेट होता. त्याला विचारलं, ठीक आहे, टेल अबाउट समथिंग अबाउट युअर सेल्फ. तो मला, ठीक आहे, आम्ही व्हाईट बोर्ड वापरू शकतो का? तर मला हो. त्यांनी 15 मिनटं एका EPC कंपनीचा पूर्ण ऑर्गनोग्राम काढला, 15 मिनटं. आणि मग तो त्या ऑर्गनोग्रामच्या भोवती 2 तास बोलला. आणि जेव्हा तो खाली बसला तेव्हा आम्ही चौघांनी एकमेकांकडे बघितलं. डन. बघा, तारीख होती 18 जुलै. त्या कॅन्डिडेटला, आम्हाला ऑलरेडी हे सगळं भेट आमचं करून झालं होतं. त्या कॅन्डिडेटची कंपनी भारतातली बंद होत होती आणि त्याला स्पेनला पोस्टिंग दिलं होतं, पण त्याला आईवडिलांची जबाबदारीमुळे तो स्पेनला जाऊ शकत नव्हता. सो ही वॉज ऑलरेडी रिलीव्ड अँड दॅट वॉज इन द पब्लिक डोमेन. आणि त्यांनी काही लपवून ठेवलं नव्हतं, सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट आम्हाला दाखवलेली होती. सो वी स्टार्टेड वर्किंग ऑन हिज ऑफर. सॅलरी ऑफ 1.25 CR, इयर 2013. सो आय हॅव टू डू द रेफरन्स चेक. आणि मी जेव्हा रेफरन्स चेक चालू केला त्यावेळेला मला धक्कादायक माहिती मिळाली की तो ज्या कंपनीचा मी MD किंवा CEO अशा आधीच्या 2 कंपन्यांचा सांगत होता, तो तिथे प्रत्यक्षामध्ये सेल्सेड होता. आणि ज्यांनी ते सांगितलं होतं त्यांना खोटं बोलण्यासाठी काही कारण नव्हतं, कारण ते ऑलरेडी एक्स होते. मी पूर्ण 48 तास त्या फीडबॅकवर बसत होतो, विचार करत होतो. मी क्लायंटला सांगितलं, येस, फीडबॅक इज गुड. 1.25 CRची ऑफर रोल आउट होईल, माणूस 1 सप्टेंबरला जॉईन होईल, 20% माझे होते. बघा, 25 लाख रुपये. मी 48 तास बसून होतो. म्हटलं, नो, इट इज अगेन्स्ट माय एथिक्स अँड प्रिन्सिपल. मी फोन उचलला आणि क्लायंटला ते सांगितलं, आम्ही त्याला ऑफर दिली नाही. पण माझ्या सत्सद विवेक बुद्धीला हे इतकं झालं की मी शांतपणे झोपू शकलो. आणि तो क्लायंट दुसरा परत शोधण्यासाठीचं काम माझ्याचकडे आलं ना. त्यामुळे कोणाचाही विश्वास तोडू नका, कोणालाही बंडला मारू नका. देव तुमचं अधिष्ठान बघतो, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद.